हरे कृष्ण. तर 15व्या श्लोकापर्यंत सूत गोस्वामींनी चर्चा केली की 12 पासून 15 पर्यंत आपण चर्चा केली की कशा प्रकारे सर्व नैमित्तिक धर्मांचा, वर्णाश्रमाचा, ज्या काही जे काही कर्तव्य आपल्या जीवनात आहेत भौतिक स्तरावर सुद्धा, त्या सर्वांद्वारे जर न उत्पादयेत यदि रतिम श्रम एव हि केवलम, जर भगवंतांप्रती रती आकर्षण निर्माण नाही झालं या कर्तव्यांद्वारे, तर ही सर्व कर्तव्य सुद्धा एका नुसत्या श्रमाप्रमाणे आहेत. हे सर्व एवढे सारे कष्ट फोल गेल्याप्रमाणे आहेत. आणि म्हणून भगवंतांबद्दल श्रवण करणे, ऐकणे, त्यांना स्मरण करणे हे सर्वात महत्वाचं कर्तव्य आहे. का? कारण या स्मरणाद्वारे यदनुध्यासिना युक्ता कर्मबंधित कर्मग्रंथी निबंधनम छिंदंती कोविदास्तस्य को न कुर्यात कथारतीम. इथे आपण थांबलो होतो की या स्मरणामध्ये भगवंतांच्या एवढी शक्ती आहे की कर्मग्रंथी निबंधनम छिंदंती, या सर्व कर्मग्रंथींचा जो पाश आहे त्याला तोडून टाकतो असा एक योगी या स्मरणरूपी तलवारीने या कर्मबंधनात मुक्त होतो. कोण कुर्यात कथारतीम, असा कोण आहे जो अशा प्रकारच्या कथेप्रती आकर्षित होणार नाही, ज्या कथेमध्ये एवढी शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे की ज्या कथेद्वारे त्या व्यक्तीचं भौतिक अस्तित्व हे नष्ट होत आहे. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आपलं भौतिक अस्तित्व संपवणं, या भौतिक जगतातली आपली यात्रा संपवणं हे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. आणि आध्यात्मिक जगतात परत जाऊन आध्यात्मिक देह धारण करून नित्य भगवंतांची प्रेममयी आनंदमयी सेवा यामध्ये लागणं हे मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे आणि ध्येय आहे. नाही तर या जगतामध्ये जीव हा अनेक जन्मजन्मांपासून कष्ट सोसत आहे, अनेक जीवनांमधून यात्रा करत आहे. त्यामुळे या कथेमध्ये भगवंतांच्या एवढी शक्ती आहे की असा कोण आहे ज्याला या कथेप्रती आकर्षण निर्माण होणार नाही. आणि मग इथून पुढे सूत गोस्वामी या भगवत भक्ती, जी त्यांनी सर्व शास्त्रांचा सार सांगितली आहे, सर्व मनुष्यांसाठी सर्वोत्कृष्ट अशी गोष्ट या जगामध्ये काय आहे, तर ती भगवंतांची भक्ती याची चर्चा केलेली आहे. आता पुढच्या जवळपास 7 ते 8 श्लोकांमध्ये, 7 श्लोकांमध्ये 16 ते 22 सूत गोस्वामी या भक्तीबद्दल आपल्याला विस्तारित स्वरूपात माहिती देत आहेत की भक्ती कार्य कशी करते. भक्ती ही एक अतिशय वैज्ञानिक आध्यात्मिक पद्धती आहे. जेव्हा आपण वैज्ञानिक म्हणतो तेव्हा सायंटिफिक म्हणतो, तेव्हा त्या ठिकाणी एखादी गोष्ट सायंटिफिक कधी असते, जेव्हा त्याची काहीतरी एक थेरी असते आणि त्या थेरीवर आधारित एक प्रॅक्टिकल असतं. आणि त्या थेरीमध्ये आपण जे शिकतो, जे शाळेमध्ये आपण विज्ञानाच्या विषयात शिकला असाल किंवा जे सायन्सचे विद्यार्थी आहेत ते कॉलेजमध्ये शिकला असाल, आपण वर्गामध्ये शिक्षक आपल्याला थेरी शिकवतात आणि मग आपण सगळे लॅबोरेटरीमध्ये जातो आणि तिथे त्या थेरीचं प्रॅक्टिकल केलं जातं. आणि थेरीमध्ये जे शिकलो ते जर प्रॅक्टिकलमध्ये व्यवस्थित त्याचा रिझल्ट आला तर आपल्याला ती कन्सेप्ट व्यवस्थित समजली असा त्याचा अर्थ होतो. एखादी गोष्ट वैज्ञानिक आहे हे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या गोष्टीची एक थेरी असली पाहिजे, त्या थेरीवर आधारित एक प्रॅक्टिकल असलं पाहिजे, जे आपल्या जीवनात आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकतो. म्हणून भक्ती मार्ग हा वैज्ञानिक आहे, वैज्ञानिक असा योग मार्ग आहे, कारण त्याची एक थेरी आहे आणि त्या थेरी सोबत ती थेरी आपल्या जीवनात कशी उतरवायची याचं प्रॅक्टिकल सुद्धा ज्ञान या शास्त्रामध्ये देण्यात आलेलं आहे. पण या दोन्हीचं अवलंबन आपण आपल्या जीवनात केलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. एखादा सायंटिस्ट फक्त थेरीच शिकतो म्हटलं, आम्ही प्रॅक्टिकल नाही करणार लॅबोरेटरीत जाऊन, तर त्याचा ज्ञान अर्धवट राहील, त्याला त्याचा फायदा नाही होणार. आणि एखादा व्यक्ती व्यवस्थित थेरी न शिकता नुसतंच प्रॅक्टिकल करायला गेला, मी थेरी क्लासेस नाही अटेंड करत, मी फक्त डायरेक्ट जाऊन लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल करतो, मग त्याचं प्रॅक्टिकल सुद्धा हे ह्याचं प्रॅक्टिकल सुद्धा अपरिपूर्ण राहील, कारण त्याला योग्य पद्धतीने थेरी न समजल्यामुळे तो तिथे चुका करेल आणि त्याला योग्य रिझल्ट येणार नाही प्रॅक्टिकल मध्ये, कारण त्याला थेरीच माहिती नाही, कशामध्ये काय मिक्स करायचं, काय एक्सपेरिमेंट करायचा माहित नाहीये. त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनामध्ये भक्ती मार्गामध्ये तत्वज्ञान जी फिलॉसॉफी आहे ती एका थेरी प्रमाणे आहे, ज्याची चर्चा आपण भगवद्गीताच्या सत्रांमध्ये करतो आहोत, काही अंशी या सत्रांमध्ये करतोय भागवताच्या. ही थेरी आहे
ज्याला जी फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, ते समजून घेणं आणि त्यातले जे काही बारकावे आहेत ते व्यवस्थित समजून घेणं. पण ह्याचं प्रॅक्टिकल जे एक्सपेरिमेंट आहे तो आपल्या जीवनात आहे. आणि तो जीवनात आपल्या प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट कसा करायचा या भक्ती मार्गाचा, याचं ज्ञान भागवतामध्ये दिलेलं आहे. कारण श्रीमद भागवत, भगवद्गीता काय आहे? भगवंतांनी अर्जुनाला दिलेला संदेश आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. पण भागवत हे भगवंतांचं त्यांच्या भक्तांसोबत असलेलं प्रेमाचं आदान प्रदान, याचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत. यामध्ये सर्व विस्तारित चर्चा आहे ती भगवंतांची त्यांच्या भक्तांसोबत झालेल्या लीलांची, आणि त्याद्वारे आपल्या जीवनात आपण कशा प्रकारे भक्ती मार्गावर प्रगती करण्यासाठी काही गोष्टी शिकू शकतो याची चर्चा भागवतामध्ये करण्यात आलेली आहे. तर या पुढच्या 5 श्लोकांमध्ये, 5+2 7 श्लोकांमध्ये भक्ती मार्गाचा अवलंब, भक्ती मार्गाचा प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट आपल्या जीवनात कसा करायचा आणि त्याद्वारे भक्ती मार्गावरती प्रगती कशी करायची याची चर्चा पुढच्या 5 श्लोकांमध्ये करण्यात आलेली आहे. हे 5 श्लोक चर्चा करण्याआधी काही मिनिटात मी शास्त्रांमध्ये आणि भक्ती वैष्णव भक्ती परंपरेमधील आचार्यांद्वारे भक्ती मार्गावरील जे 9 स्तर आहेत प्रगतीचे, त्यांची थोडीशी चर्चा करू, जी केल्यानंतर आपल्याला हे पुढचे 5 श्लोक व्यवस्थित समजतील. भक्ती मार्गामध्ये 9 2 जोड्या आहेत. 9 आहे ते नवविधा भक्ती आहे. 9 पद्धतीने भक्ती केली जाते भगवंतांची. याचं वर्णन भागवतामध्ये सुद्धा आहे. 7व्या स्कंधात प्रल्हाद महाराज करतात. इतरही काही शास्त्रांमध्ये याचं वर्णन दिलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पितो विष्णु भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियेत भगवत्यद्धा तन्मन्येधीतमुत्तमम्. भक्त प्रल्हाद त्याच्या वडिलांना हिरण्यकशिपूला उत्तर देतात. हिरण्यकशिपू त्याला विचारतात, काय शिकलास बाळा? या तू पाठशाळेत जाऊन, चंड आणि अमरकांच्या पाठशाळेत जात होते प्रल्हाद महाराज, जे शुक्राचार्यांचे पुत्र होते. हिरण्यकशिपू विचारतोय त्यांच्या मुलाला की काय शिकले बाबा? सर्वात उत्कृष्ट ज्ञान काय शिकलास बाळा शाळेमध्ये? तेव्हा प्रल्हाद महाराज उत्तर देतात की या 9 पद्धतीद्वारे भगवान इति पुंसार्पितो विष्णू भक्तिश्चेन नवलक्षणा, हे भक्तीचे 9 लक्षण आहेत किंवा भक्ती मार्ग आपल्या जीवनात अवलंब करायचे ह्या 9 पद्धती आहेत. म्हणून याला नवविधा भक्ती म्हटलं जातं. श्रवणम कीर्तनम, भगवंतांबद्दल ऐकणे, भगवंतांची चर्चा करणे. स्मरणम, स्मरण करणे. अर्चनम वंदनम दास्यम, भगवंतांची पूजा करणे, प्रार्थना अर्पण करणे, सेवा करणे. सख्यम आत्मनिवेदनम, अशा प्रकारे. तर हे 9 जे आहेत, श्रवण कीर्तन स्मरण, श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे झाले 9 पद्धती. पण आपण इथं जी चर्चा करणार होतो ते 9 भक्तीचे स्तर. कुठले स्तर आहेत भक्तीचे 9? तर शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आदौ श्रद्धा तथा साधु संघ ततो भजन क्रिया अनर्थ निवृत्ती स्यात्. सर्वप्रथम आदौ, सर्वात सुरुवातीला श्रद्धा, थोडीशी श्रद्धा हृदयामध्ये जागृत होते. त्यानंतर त्या श्रद्धेनंतर साधू संघ, जे भगवंतांचे भक्त आहेत अशा दिव्य भक्तांसोबत संग करण्याची इच्छा, या भक्तांसोबत त्यांची संगती घेण्याची इच्छा हृदयामध्ये निर्माण होणे. आदौ श्रद्धा तथा साधू संघ. आणि या साधू संघाद्वारे काय होणार? या साधू संघाद्वारे भगवंतांच्या भक्ती मार्गावरती अवलंब करण्याची, त्याचा आपल्या जीवनात अवलंब करण्याची इच्छा जागृत होणे आणि तो अवलंब करणे शास्त्र अध्ययनाद्वारे, या नवविधा भक्तीद्वारे, श्रवण कीर्तन स्मरण. आणि त्याचं नाव आहे भजन क्रिया. श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, 3 स्तर झाले 9 पैकी. आणि भजन क्रिया केल्यामुळं काय होईल? भजन क्रिया केल्यामुळं भगवंतांचं भजन आणि त्यांच्या नावाचं कीर्तन, त्यांच्या नावाचा जप, भागवताचं अध्ययन हे केल्यामुळं काय होईल? अनर्थ निवृत्ती. आपल्या हृदयातील जे अनर्थ आहेत, अर्थ म्हणजे मिनिंगफुल, ज्याचा उपयोग आहे त्याला अर्थ म्हणतात, आणि अनर्थ म्हणजे जे वेस्ट आहे, युजलेस आहे, जे आपल्याला त्रास देतात आपल्या जीवनामध्ये, असे अनेक विचार, असे अनेक संस्कार, असे अनेक इच्छा आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये आहेत,
त्यांच्यापासून निवृत्ती, त्यांचा नाश, त्यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळणे, याला म्हणतात अनर्थ निवृत्ती. आणि मुख्यत्वे करून शास्त्रांमध्ये हे जे 6 अनर्थ आहेत, षड्रिपू, आणि बाकी सगळे ह्यांचेच वेगवेगळे कॉम्बिनेशन्स, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मात्सर्य. हे 6 अनर्थ, त्यांच्यापासून निवृत्ती, आपलं हृदय शुद्ध होईल. कशाद्वारे? जेव्हा श्रद्धेद्वारे साधुसंग, साधुसंगाद्वारे भजन क्रियेमध्ये आपण भाग घेऊ. म्हणून प्रत्येक स्तर यातला खूप महत्वाचा आहे. जेवढी श्रद्धा तेवढा जास्त साधुसंग, जेवढा साधुसंग घेऊ तेवढं जास्त भजन क्रिया होईल. आणि त्यासोबत जी श्रद्धा आहे ती अजून वाढत जाईल. एका पिरॅमिड प्रमाणे. पिरॅमिड पाहिला आपण, इजिप्तचे पिरॅमिड, हे पिरॅमिड प्रमाणे. खालचा बेस आहे तो श्रद्धा आहे, त्याच्यावरती एक मजला बांधला साधुसंग, त्याच्यावरती एक मजला बांधला भजन क्रिया, त्याच्यावरती एक मजला अनर्थ निवृत्ती. जेवढी भजन क्रिया वाढत जाईल तेवढी नैसर्गिकरित्या श्रद्धा वाढत जाईल. खालची पिरॅमिड मोठा होत जाणार. समजते? जेवढे मजले वाढत जातील तेवढा पिरॅमिड मोठा होतोय. म्हणजे खालचा जो बेस आहे श्रद्धेचा, ती श्रद्धा सुद्धा वाढत चालली खाली. श्रद्धा जास्त दृढ होत जाईल. असं नाही की आता मी श्रद्धा स्टेजवरती आहे, आता मी त्याच्यावरनं साधुसंग, त्यानंतर भजन क्रिया, आता भजन क्रिया करायला लागल्यावर साधुसंग सोडून द्यायचा नाही. तो पिरॅमिड आहे. वरती भजन क्रिया जशी वाढत जाईल तुमची, तसा साधुसंग अजून वाढत जाणार खालचा बेस, तशी श्रद्धा अजून वाढत जाणार. या अर्थाने आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. जरी ह्या स्टेजेस असल्या तरी एक स्टेजवरनं दुसऱ्या स्टेजवर व्यक्ती जातो तेव्हा त्याचा तो पिरॅमिड तो मोठा होत जातो. खालचे जे बेस स्टेप्स आहेत त्या अजून जास्त दृढ होत जातात. तर श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया केल्याने अनर्थ निवृत्ती. आणि जेव्हा अनर्थ निवृत्ती भरपूर होत जाईल, हृदयातले कल्मश, हृदयातली घाण साफ होईल, तेव्हा त्या व्यक्तीला भक्ती मार्गावरती एक दृढता प्राप्त होईल. त्याला म्हणतात निष्ठा. त्या व्यक्तीच्या जीवनात निष्ठा प्राप्त होईल. त्याच्या भजन क्रियेमध्ये त्याची भजन क्रिया ढळणार नाही. त्याच्या भजन क्रियेमध्ये बाधा नाही निर्माण होणार. आज मन लागत नाही, आज नको जप करायला, आणि तो जप नाही करत, ह्याला म्हणतात अनिष्ठित भजन क्रिया. त्याच्या जपामध्ये निष्ठा नाहीये. आपल्याला जेवणामध्ये निष्ठा आहे, बरोबर? आपण असं नाही म्हणत आज नको, आज कंटाळा आला, आज नाही जेवत. नाही, असं नाही होत. बरोबर वेळ झाली, भूक लागली की आपण जेवण करतो, कारण आपल्याला विश्वास आहे, कारण मी जेवण नाही केलं तर काही माझं खरं नाही. आणि पोटात आपल्याला आपली जठराग्नी वाढायला लागते. पोटात आग भडकली किंवा चूहे दौड़ रहे हैं पेट में चालू झालं की लगेच आपण किचनकडे आपले पाय वळतात. ते नैसर्गिक आहे, कारण आपण कन्व्हिन्स्ड आहोत, आपण पूर्णपणे निर्धारित आहोत की मी जेवलंच पाहिजे रोज, नाहीतर मी जगू नाही शकत. अशी जेव्हा श्रद्धा वाढत जाऊन या स्तरावर व्यक्ती जाईल की त्याच्या आध्यात्मिक मार्गातील जे काही भजन क्रिया आहे, जी काही त्याची साधना आहे, नामजप, शास्त्र अध्ययन, नियमांचं पालन शास्त्रांमध्ये दिलेल्या, ही एका स्तरावरती जाईल जेव्हा तो त्याच्या भजन क्रियेवरील जी दृढता आहे त्यातनं ढळणार नाही. आणि दृढतेने त्याची जी साधना आहे भक्ती मार्गावरची ती चालू राहील. त्याला म्हणतात निष्ठा, निष्ठित भजन क्रिया. निष्ठावान पद्धतीने, डिटरमेंड, कन्व्हिन्स्ड की आता मला याच पद्धतीने पुढे जायचंय जीवनामध्ये. खरा आनंद, खरा राम हा आध्यात्मिक जीवनामध्ये आहे. भौतिक जीवनामध्ये कितीही व्यक्तीने प्रयत्न केले तरी दिव्य आनंद आणि चिरकाळ टिकणारा आनंद, समाधान हा भौतिक गोष्टींमध्ये नाहीये. ही खात्री जेव्हा होते तेव्हा तो व्यक्ती निष्ठा स्टेजवरती त्याची निष्ठा वाढत जाते. आणि वरच्या स्टेजला जसं जाईल तसे खालच्या गोष्टी वाढत जात आहेत. निष्ठा वाढत जाते, भजन क्रिया अजून वाढत जाईल, साधू संघ वाढत जाईल, श्रद्धा वाढत जाईल, अनर्थ निवृत्ती अजून होत राहील. निष्ठा लेवलला गेला म्हणजे अनर्थ निवृत्ती झाली पूर्ण असं नाही, त्या ठिकाणी सुद्धा अनर्थ आहेत. भाव जे 8वी स्टेज आहे तिथपर्यंत अनर्थ आहेत, शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. काही काही छोटे 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 अनर्थ आहेत. अगदी स्थूल प्रकारचे अनर्थ नाही की तो जाऊन एकदम खूप मोठं पाप करेल किंवा चुकीची गोष्ट करेल, पण सूक्ष्म स्तरावरचे अनर्थ हा वरच्या स्टेज पर्यंत राहतात, शास्त्रांमध्ये सांगितलेलं. तर निष्ठेनंतर काय होईल? जेव्हा निष्ठित पद्धतीने त्याची भजन क्रिया चालू होईल की नाही, मी रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करणार, मी शास्त्र अध्ययन करणार,
मी भगवंतांना नैवेद्य दाखवणार, भोग लावून प्रसाद ग्रहण करणार, मी भगवंतांच्या भक्तांची सेवा करणार, मी भक्तांसोबत त्यांच्या संघामध्ये भक्ती करणार, मी मंदिरात जाणार, दर्शन घेणार, राधाकृष्ण मंदिरात किंवा इतर विष्णूंच्या मंदिरात जाणार, धाम यात्रा करणार. या आध्यात्मिक कार्यासाठी जो उत्साह आहे, जी निष्ठा आहे, जी दृढता आहे, ती जेव्हा प्राप्त होईल तेव्हा निष्ठित भजन क्रिया होईल. आणि त्या निष्ठेनंतर काय होईल? रुची. रुची म्हणजे टेस्ट. आतापर्यंत आध्यात्मिक कार्य आपण एका जी साधना भक्ती ती एका औषधाप्रमाणे घेत होतो. जसं आपण काविळीचं उदाहरण देतो. कावीळ झालेल्या व्यक्तीला उसाचा रस देतात औषध, पण त्याला कडू लागतं. पण जेव्हा तो हळूहळू बरा व्हायला लागतो तसं त्याला ते उसाचा रस जो आहे तो गोड लागायला लागतो, कारण त्याचा आजार कमी होत चाललाय. आणि आजार कमी होत चालल्यावर त्याची जीभ कार्य करायला लागते योग्य पद्धतीने, आणि त्याला समजतं की अरे हा तर उसाचा रस गोड आहे, मी ह्याला कडू समजत होतो माझ्या अज्ञानामुळं. मग हे रुची स्टेजवरती, रुची स्तरावरती त्या व्यक्तीला रुची निर्माण होते. पण त्याआधी त्याला निष्ठा स्टेजमधनं जावं लागतं की बाबा दृढतेने भक्ती केल्यानंतर भगवंत परीक्षा पाहतील की याला खरंच इच्छा आहे का आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्याची, का हा शो ऑफ करतोय व्यक्ती, हा असंच करायचं म्हणून करतोय, का उगीच हृदयपूर्वक करत नाहीये, पूर्ण मनाने करत नाहीये. अशा प्रकारे भरपूर परीक्षा घेतल्या जातील. आणि त्यानंतर रुची टेस्ट, जे महान संत महात्मे आपल्याला सांगतात, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. पण आपल्याला नाही जाणवत आता आपल्या स्टेजवरती, कारण आपण त्या रुची स्टेजवर नाहीये. मग ही रुची स्टेज जिथे टेस्ट आहे, स्वाद आहे भगवंतांच्या कीर्तनामध्ये, श्रवणामध्ये, नामजपामध्ये, आदी गोष्टींमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये त्याला रुची निर्माण होईल, त्याचा स्वाद तो ग्रहण करायला सुरुवात करेल. या स्तरावर अनर्थ निवृत्ती अजून जास्त झालेली असेल, श्रद्धा अजून दृढ झालेली असेल, खालच्या सर्व गोष्टी अजून दृढ होत जातील, मोठ्या होत जातील. आणि रुची नंतर पुढची स्टेज जी आहे, पुढचा जो स्तर आहे तो आसक्ती. भगवंतांप्रती हृदयामध्ये एक दिव्य आसक्ती निर्माण होईल, अटॅचमेंट. भगवंतांप्रती, त्यांच्या गुण कीर्तन लीलेप्रती, त्यांच्या शास्त्रांप्रती आसक्ती निर्माण होईल. आणि ती आसक्ती एवढी निर्माण होईल की व्यक्ती भगवंतांचं नाव घेतल्याशिवाय राहू शकणार नाही, उत्स्फूर्तपणे भक्ती मार्गावरती प्रगती करेल. आणि त्या दिव्यत्वाचा, त्या नित्यत्वाचा, भगवंतांशी असलेल्या आनंदमय नात्याचा अनुभव याद्वारे तो व्यक्ती पूर्णपणे भगवंतांशी आसक्त होईल त्याच्या जीवनामध्ये. आणि आसक्तीनंतर आसक्ती 7वा झाला, 8वा स्तर आहे तो भाव. जेव्हा त्याच्या हृदयामध्ये भगवंतांप्रती दिव्य भाव जागृत होतील आणि या भाव स्तरावरती प्रेमाचा उदय होण्यास सुरुवात होते भगवंतांचा. आणि 9वा स्तर जो आहे तो प्रेम, दिव्य भगवत प्रेम, हा 9वा स्तर. तर अशा प्रकारे 9 स्तरांमध्ये एखाद्या जीवात्म्याची भगवंतांपर्यंतची जी यात्रा आहे, भगवंतांच्या प्रेममय सेवेमधली जी यात्रा आहे ती चालू होते. तर जो व्यक्ती भजन क्रिया चालू करतो, जे आता आपण सर्वजण सुरुवात केलेली आहे, आपल्या मनामध्ये थोडी श्रद्धा होती, सर्वांच्या मनामध्ये आपल्या, आणि त्यानंतर आपण एखाद्या भगवंतांच्या भक्तांकडे गेलो, त्यांच्याकडनं आपण श्रवण करण्यास सुरुवात केली. शिल प्रभुपादांसारखे भक्त आहेत, त्यांचे ग्रंथ आपण इथं वाचत आहोत. शिल प्रभुपादांचे अनुयायी आहेत, त्यांच्याकडनं आपण हे ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत आहोत, भगवद्गीतेचं, भागवताचं. तर अशा प्रकारे आपण भजन क्रियेला सुरुवात केली. तुमच्यापैकी अनेक जण जप करत असतील रोज, तर ही भजन क्रिया आहे. शास्त्र अध्ययन करणे, जप करणे. त्यानंतर साधू संघामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. साधू संघ म्हणजे फक्त भगवंतांच्या भक्तांच्या जवळ जाण नाही, साधू संघ म्हणजे त्यांच्याकडनं श्रवण करणे, आणि हे श्रवण केल्यानंतर आपण भजन क्रिया चालू करणे. फक्त शुष्क ज्ञान नाही, त्याचा उपयोग नाही होणार. म्हणजेच भजन क्रिया ही एका एक्सपेरिमेंट प्रमाणे आहे, एका प्रॅक्टिकल प्रमाणे आहे. आणि तेव्हा पुढील सर्व ज्या स्टेजेस आहेत, पुढील जे स्तर आहेत, ते आपल्या जीवनात कार्य करण्यास सुरुवात होईल जर आपण ही भजन क्रिया व्यवस्थित केली तर. आणि याच भक्तीच्या 9 स्तरांची चर्चा पुढच्या 5 श्लोकांमध्ये इथे करण्यात आलेली आहे.
आता पुढील 5 श्लोकांची आपण चर्चा करू एक एक. 16 ते 20 यामध्ये या 9 स्तरांची चर्चा करण्यात आलेली आहे. श्लोक संख्या 16 पासून आपण सुरुवात करूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वजण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य सर्वजण नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्ण. आता जो प्रार्थनेचा श्लोक आहे भागवताच्या प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला होतो तो याच 5 मधला एक श्लोक आहे. पुढे येईल आपल्या चर्चेमध्ये. श्लोक संख्या 16. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. शुश्रूषो श्रद्दधानस्य वासुदेव कथारुचिः स्यान्महत्सेवया विप्राः पुण्यतीर्थ निषेवणात्. स्क्रीन दिसती ना सर्वांना? हो दिसती. ओके. ह्याच्या आधीच्या श्लोकात म्हटलं होतं कोण कुर्यात कथारुतीम. अशा कथेप्रती असं कोण आहे ज्याला आकर्षण निर्माण नाही होणार. एवढे सारे गुण आहेत भगवंतांच्या कथेचे. आणि या श्लोकामध्ये ते सांगतायत की अशा प्रकारे जो श्रवण करेल भगवंतांबद्दल शुश्रूषो श्रद्धानस्य. कसं श्रवण करेल? श्रद्धान, जो एकाग्रतेने पूर्ण श्रद्धेने सावधानतेने, प्रभुपाद लिहितात सावधानतेने आणि एकाग्रतेने त्याच्या जीवनात काय होईल? वासुदेव कथारुची स्यात्. त्याच्या हृदयामध्ये वासुदेव भगवान श्रीकृष्णांबद्दलच्या कथांची रुची निर्माण होईल. महत्सेवया विप्राह पुण्यतीर्थ निषेवणात. कशी निर्माण होईल? महत्सेवया, शुद्ध भक्तांच्या, महान शुद्ध भक्तांच्या सेवेने आणि पुण्यतीर्थ निषेवणात. या जे पुण्यतीर्थ आहेत, जे पूर्णपणे दोषमुक्त झालेले आहेत, पुण्यात्मा आहेत, यांच्या निषेवणात, यांच्या सेवेद्वारे ही रुची या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होईल. विप्राहा, त्या सर्व शौनकादी ऋषींना विप्राहा म्हणता येते. हे द्विज ऋषींनो, जे भक्त सर्व दोषातून मुक्त झाले आहेत त्यांची सेवा केल्याने दिव्य अशी महान सेवा केली जाते. अशा प्रकारच्या सेवेमुळे वासुदेवाच्या कथा श्रवणामध्ये रुची प्रीती निर्माण होते. तर अशा प्रकारे श्रद्धानस्य शुश्रूषो हो, की जो कोणी सावधानतेने आणि एकाग्रतेने भगवंतांबद्दल श्रवण करतोय अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये ही रुची भगवंतांच्या कथेप्रती ही महान भक्तांच्या सेवेने निर्माण होईल.
कोणीही व्यक्ती भगवंतांप्रतीची जी दिव्य आध्यात्मिक रुची आहे ती आपोआप त्याच्या स्वतःच्या शक्तीने निर्माण करू शकत नाही. तर भगवत भक्तांच्या कृपेने ही जी रुची आहे ती त्याच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे या श्लोकामध्ये पहिल्या जे 3 स्टेज आहेत, श्रद्धा, शुश्रूषो श्रद्धानस्य, त्यानंतर साधू संघ, कारण साधू संघ म्हणजे शुद्ध भक्तांची सेवा, आणि शुद्ध भक्तांची सेवा म्हणजे सर्वात उच्च प्रकारची सेवा शुद्ध भक्तांची. बऱ्याच वेळेला या भौतिक जगतामध्ये आपण पाहतो एखादे गुरु असतात आणि ते शिष्य असतात, आणि शिष्य म्हणतात की आम्ही गुरूंची सेवा करतोय. गुरूंची सेवा करतोय म्हणजे गुरूंची सेवा करण्याचे सुद्धा अनेक स्तर आहेत. गुरूंची सेवा भौतिक स्तरावर करू शकते, तुम्ही काही दान देऊन, डोनेशन देऊन. गुरूंचे काही शिष्य असते गुरूंचे शरीराची सेवा करतात, त्यांचं पाय दाबणे, त्यांचं अंग दाबणे ही सेवा झाली. पण खरी सेवा ती नाही आहे, ती सुद्धा सेवा आहे. जेव्हा गरज आहे तेव्हा तशी सेवा केली जाते गुरूंची, तेही योग्य आहे. पण खरी सेवा जी आहे ती या भौतिक स्तरावरती नसून ती आध्यात्मिक स्तरावरती आहे. सर्वोत्कृष्ट सेवा जी भगवत भक्तांची आहे ती म्हणजे त्या भगवत भक्तांनी सांगितलेल्या दिव्य ज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये अवलंबन करणे, ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे त्या भगवत भक्ताची. बऱ्याच वेळेला असे असतात की शिल प्रभुपादांचे जे गुरु आहे त्यांच्या जीवनात घडलेली घटना, शिल प्रभुपादी स्वतः तिथे होते. शिल भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, शिल प्रभुपादांचे गुरु महाराज, एके ठिकाणी एक प्रवचन देत होते श्रीमद भागवतावरती, आणि ते प्रवचन देत असताना शिल प्रभुपाद बसले होते प्रवचनामध्ये. प्रभुपाद गृहस्थ होते तेव्हा, त्यांचा परिवार होता, त्यांचा बिझनेस होता फार्मसीचा, आणि बाकी अनेक भक्त बसले होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या प्रवचनामध्ये. आणि प्रभुपादांसोबत दुसरे एक सद्गृहस्थ बसले होते, त्यांचे शिष्य भक्ती सिद्धांत सरस्वती यांचे. आणि ते प्रवचन देत असताना प्रभुपादांच्या बाजूला बसले जे होते त्यांचे गुरुबंधू, ते प्रभुपादांच्या कानामध्ये काहीतरी बोलू लागले, काहीतरी सांगू लागले प्रभुपादांना, आणि ते भक्ती सिद्धांत सरस्वतींनी पाहिलं. आणि बराच वेळ ते असे त्या प्रवचनामध्ये याच्याशी बोल याच्याशी बोल अशा प्रकारे पूर्ण जो वातावरण होतं ते डिस्टर्ब करत होते. त्यामुळे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर एका वेळी अतिशय त्यांना रागवण्याच्या भावनेने ते म्हणाले, ते इंग्लिशमध्ये म्हणाले, त्यांना इंग्लिशमध्ये प्रवचन देत होते. म्हणाले, बाबू, व्हॉट डू यू फील? यू हॅव परचेस्ड मी विथ युअर डोनेशन्स. म्हणाले की तुम्ही काय समजता, काहीतरी आकडा घेतला त्यांनी, विथ युअर 100 रुपीज डोनेशन ऑर समथिंग. त्यावेळेस 100 रुपये खूप मोठी गोष्ट होती, 32-30 साली. तर भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणाले की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दिलेल्या दानाने मला विकत घेतलंय? तुम्हाला जर भगवत कथेमध्ये रुची नसेल, ऐकायची नसेल, तर तुम्ही इतरांना त्रास देऊ नका. अशा प्रकारे त्यांचा टोन होता बोलण्याचा. तर हे फार महत्वाचं आहे, कारण सर्वात उत्कृष्ट सेवा एका आध्यात्मिक गुरुची किंवा भगवत भक्तांची, ज्यांच्याकडनं आपण भगवत भक्तीचं मार्गदर्शन घेतोय, त्यांच्याकडनं आपण भगवत भक्ती शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची सर्वोत्कृष्ट सेवा म्हणजे त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये भक्तीचा अवलंब करणे, ही सर्वोच्च सेवा आहे. त्यांच्या आज्ञेचं पालन करणे ही सर्वोच्च सेवा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की मी माझ्या पद्धतीने भक्ती करायचा प्रयत्न करेन. अजून एक घटना घडलेली, जेव्हा वृंदावनामध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती, प्रभुपाद सांगतात या सर्व घटना, प्रभुपाद त्यांच्या गुरु महाराजांकडनं कसं शिकले अनेक गोष्टी. भक्ती सिद्धांत सरस्वती वृंदावनामध्ये एकदा प्रवचन करत होते, यात्रेसाठी गेले होते सर्व भक्तांना घेऊन, आणि तिथून काही अंतरावरती एक शेषशाही विष्णू म्हणून सुंदर मंदिर आहे वृंदावनामध्ये. ते भक्ती सिद्धांत सरस्वती प्रवचन देणार होते, आणि त्यांच्या काही वरिष्ठ शिष्यांनी घोषणा केली, अनाउन्समेंट केली की आता त्यांनाही प्रभुपाद म्हटलं जायचं. प्रभुपाद ही एक पदवी आहे, त्यांच्या गुरूंनाही प्रभुपाद म्हणायची त्यांचे शिष्य. आता भक्ती सिद्धांत प्रभुपाद जे आहेत ते इथे प्रवचन देणार आहेत. ज्या भक्तांना प्रवचन ऐकायचे तिथे बसू शकतात, आणि बाकीच्यांसाठी ऑप्शन आहे की जिथे एक शेषशाही विष्णू मंदिर आहे तिथे काही भक्त दर्शनासाठी चाललेत. ज्यांना दर्शनासाठी जायचं ते दर्शनासाठी जाऊ शकतात, जे प्रवचनासाठी बसायचं ते प्रवचनासाठी बसू शकतात. तर 90% 95% सर्व भक्त गेले.
दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये. आणि अगदी थोडके मोजके बोटावर मोजणे इतके काही भक्त भक्तिसिद्धांत सरस्वतींसमोर बसून त्यांचं प्रवचन ऐकत होते. तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले की व्हॉट विल दे सी विथ देअर मंडेन आईज. त्यांच्या भौतिक चर्मचक्षुंनी ते काय पाहतील. खरं ज्ञान आध्यात्मिक हे पाहण्याद्वारे प्राप्त नाही होत. खरं ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, ते श्रवणाद्वारे प्राप्त होतं. जेव्हा आपण भगवंतांबद्दल ज्ञान शास्त्रांमधनं भगवत भक्तांद्वारे तत्वतः जाणतो, ते जाणून जेव्हा आपण घेतो, तेव्हा त्या मार्गावर जेव्हा आपण प्रगती करतो, तेव्हा आपले जे चक्षु आहेत, आपले जे डोळे आहेत, ते चर्मचक्षूंमधनं शास्त्र चक्षुमध्ये परिवर्तित होतील. आपण चामड्याच्या डोळ्यांनी जग पाहतोय, पण आपल्या चामड्याच्या डोळ्यामध्ये खूप कमतरता आहे, आपल्या इंद्रियांमध्ये कमतरता आहे, पूर्ण ज्ञान आपल्याला देऊ शकत नाही. पण जेव्हा आपण शास्त्र दृष्टीने जग पाहतो, कारण शास्त्र हे भगवंतांनी दिलेले आहेत आणि हे जग भगवंतांनी बनवलेले आहे, आपण त्यांचे अंश आहोत, तेव्हा या जगाबद्दल, जगात घडणाऱ्या घटनांबद्दल, आपल्या जगातील या अस्तित्वाबद्दल सर्वोत्कृष्ट योग्य अचूक ज्ञान हे भगवंत देतात शास्त्रांमध्ये. आणि या शास्त्रांतील ज्ञानाद्वारे जेव्हा आपण हे जग अनुभवतो, पाहतो, तेव्हा त्याला शास्त्र चक्षु म्हणतात. तेव्हा आपण आपल्या चर्मचक्षूंवर विश्वास न ठेवता शास्त्र चक्षूंवर विश्वास ठेवतो, शब्द प्रमाण. आणि जेव्हा भक्ती मार्गावरती प्रगती करेल व्यक्ती, तेव्हा ते शास्त्र चक्षु त्याचे प्रेम चक्षुमध्ये परिवर्तित होतील. भगवंतांप्रती प्रेम निर्माण होईल, तेव्हा तो दिव्य दृष्टीने या भौतिक सृष्टीकडे आणि त्याच्या जीवनाकडे, भगवंतांकडे पाहिल असा व्यक्ती. त्यामुळे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, डोंट ट्राय टू सी गॉड, सर्व गॉड इन सच अ वे दॅट गॉड विल वॉन्ट टू सी यू. देवाला पाहण्याचा प्रयत्न करू नका, पण देवाची अशा प्रकारे सेवा करा की देवाला तुम्हाला पाहायची इच्छा होईल. आणि हे भक्ती मार्गाचं सार आहे. भक्ती मार्ग हा आरोह पंथ नाहीये, हा अवरोह पंथ आहे. आरोह पंथ म्हणजे मी माझ्या शक्तीवरती मी प्रगती करेन, नाही. भक्ती मार्गावरती आपल्या शक्तीवरती आपण भजनक्रिया साधना करणार, पण भगवंतांची कृपा जेव्हा होईल तेव्हा ते आपल्याला या भक्ती मार्गावरती प्रगती करण्याची शक्ती प्रदान करते. तर अशा प्रकारे भगवंतांच्या भक्तांची सेवा म्हणजे त्यांनी दिलेल्या मार्गावरती आपलं जीवन जगणे, जे श्रील प्रभुपादांनी केलं. पूर्ण त्यांच्या शक्तीनिशी जीवनभर त्यांनी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची जी आज्ञा आहे त्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला. 40 वर्ष भारतामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा पाहिलं की भारतातले लोक भक्ती मार्ग स्वीकार करत नाही आहेत, पाश्चात्तीकरणामुळे हे लोक आंधळे झालेले आहेत आणि वेस्टर्नाइज्ड इंडिया, जे पाश्चात्तीकरण व्हायला सुरुवात झाली होती इंग्रजांच्या काळात, तेव्हा प्रभुपादांनी विचार केला की ह्या लोकांना सर्व जे पाश्चिमात्य ते आवडतं, जे वेस्टर्न वरनं आलेलं ते सर्व आवडतं, मग मी वेस्ट मध्ये जाऊन तिथे प्रचार करेल आणि तिथले लोक जेव्हा इथे येतील तेव्हा ह्या लोकांना भारतामधल्या वाटेल आश्चर्य की अरे हे तर आमचं ज्ञान आहे, आमच्या देशात भगवंत अवतरित झालेले आहेत, इथे भगवंतांनी शास्त्र दिलेले आहेत आणि ह्या ज्ञानाचं पालन आता जगभरातील लोक करत आहेत. आणि तेच झालं नेमकं. प्रभुपाद गेले अमेरिकेत, युरोपमध्ये सर्व ठिकाणी प्रचार करून सर्व त्यांच्या अमेरिकन युरोपीय शिष्यांना घेऊन भारतात आले आणि तेव्हा भारतामध्ये प्रचारास सुरुवात झाली. जो अंदाज प्रभुपादांनी बांधला होता तो त्याचप्रमाणे घडलं. तेव्हा प्रभुपाद पहिल्यांदा घेऊन आले सर्व अमेरिकेतील भक्तांना भारतामध्ये, वृंदावनामध्ये, इतर काही धाम दर्शन त्यांना करवलं. तेव्हा सर्व भारतातील लोक चकित झाले होते की एवढे सारे 100-150 सर्व पांढरे फटक अमेरिकन युरोपियन लोक धोती कुर्ता घालून, तिलक लावून, आणि ज्या स्त्रिया आहेत, माताजी आहेत, त्या साडी घालून, सर्व तरुणी अमेरिकन आणि युरोपीय तरुणी 25-30 वर्षामधले सगळं प्रभुपादांचे शिष्य अमेरिका आणि युरोप मधले हे सर्व जेव्हा भारतात आले, एक प्रभुपादांचा पहिल्यांदा जेव्हा घेऊन आले त्यांना सर्वांना, तेव्हा सर्व भारतातील लोक अनेक शहरांमधले चकित झाले. आणि मग या सर्व भक्तांनी प्रभुपादांच्या भारतामध्ये प्रचार चालू केला. तेव्हा भारतातील लोकांनी हे भक्ती मार्गाचा स्वीकार केला मोठ्या प्रमाणावरती आणि आज तो अजून वाढत आहे खूप मोठ्या प्रमाणावरती. तर अशा प्रकारे
जो व्यक्ती श्रद्धेने भगवत कथा ऐकेल आणि भगवत भक्तांची सेवा करेल त्याला त्याच्या जीवनामध्ये भगवत कथेप्रती रुची निर्माण होईल. तात्पर्य आपण काही ओळी प्रत्येक तात्पर्यामधल्या वाचू आणि त्यानंतर पुढे जाऊ. जीवाने भगवंताविरुद्ध केलेला विद्रोह हा बद्ध जीवनाचे कारण आहे. काही व्यक्तींना देव म्हणतात किंवा दैवी संपदेने युक्त आहेत असे म्हणतात आणि काही व्यक्ती अशा आहेत ज्यांना असुर म्हणतात. तर हे दोन्ही आपल्या जीवनामध्ये आहे, दैवी संपत आणि आसुरी संपत, कारण ते भगवंताचे स्वामित्व मानित नाहीत. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात असुरांचे स्पष्ट रीतीने वर्णन दिले आहे. त्यात म्हटले आहे की जन्मजन्मांतरापर्यंत अज्ञानाच्या अत्यंत खालच्या स्थितीत असुराला ठेवले जाते आणि म्हणून निम्न कोटीतील पशुयोनीत ते पतित होतात. त्यांना परमसत्याचे काही ज्ञान नसते. भगवंताच्या इच्छेनुसार विभिन्न देशात भगवंताचे जे मुक्त सेवक आहेत त्यांच्या कृपेने असुरांची क्रमशः भगवत चेतनेत सुधारणा होते. तर या असुरांना भगवंतांप्रती आसक्ती नाहीये, भगवंतांची विद्रोह केलेला आहे. आणि तसं पाहायला गेलं तर भौतिक जगातील प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही अंशी आसुरी प्रवृत्तीचा आहे, कारण त्याला भगवंतांप्रती काही घेणं देणं नाही, स्वतःच्या भोगविलासामध्ये मग्न आहे. भगवंताचे सेवक श्रीकृष्ण भावनेच्या प्रचारार्थ येत असतात, म्हणून बुद्धिमान व्यक्तींनी त्यांच्याशी सर्व बाबतीत सहकार्य करावे. भगवंताच्या सेवकांची सेवा केल्याने भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षाही मनुष्य भगवंताला अधिक प्रसन्न करतो. आणि हे भगवान विष्णू स्वतः सांगतात श्रीमद भागवतामध्ये, आणि शिवजी सुद्धा सांगतात पार्वती देवींना. पद्मपुराणात वर्णन आहे की पार्वती शिवजींना विचारतात की सर्वात उच्च प्रकारची आराधना कोणती आहे, आणि शिवजी पार्वतींना त्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतात, आराधनानां सर्वेषां विष्णुराराधनं परम. आराधनानां सर्वेषां विष्णुर आराधनं परम. सर्व आराधनांमध्ये परम सर्वोत्कृष्ट आराधना कुठली आहे? विष्णुर आराधना. आणि पुढे म्हणतात, तस्मात् परतरम देवी तदीयानां समर्चनम. तस्मात् परतरम, हे देवी सर्वात उत्कृष्ट आराधना भगवान विष्णूंची आहे, पण तस्मात् परतरम, त्याहून उच्च, तदीयानां समर्चनम, जे तदीय आहेत भगवान विष्णूंचे भक्त आहेत, समर्चनम, त्यांची आराधना ही त्याहून वरचढ आहे. म्हणून भगवंतांना अशी आराधना जास्त प्रसन्न करते. भगवंताचे सेवक भगवंताच्या सेवेकरता आपले सर्वस्व जेव्हा समर्पण करतात आणि जेव्हा भगवंत पाहतात की त्यांच्या सेवकांना योग्य रीतीने आदर दिला जातो, तेव्हा ते अधिकच संतुष्ट होतात. आणि म्हणून असे सेवक भगवंतांना फार प्रिय असतात. भगवद्गीतेत भगवान असे घोषित करतात की त्यांचे यश प्रचार करण्यात जो स्वतःचे सर्वस्व समर्पण करतो त्याच्या समान प्रिय त्यांना कोणीही नाही. नच तस्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः. अशा व्यक्तीपेक्षा मला कोणीही या जगामध्ये प्रिय नाही आणि कोणी होणार नाही. भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवि. अशा व्यक्तीपेक्षा जास्त प्रिय मला या जगात कोणी नाही आणि कोणी होणार नाही. कुठल्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ किंवा कुठल्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रिय कोणी नाही? जो हा प्रचार करतोय या भगवत ज्ञानाचा. कारण हे भगवंतांना सर्वात प्रिय आहे. का भगवंतांना सर्वात प्रिय आहे? कारण सर्व बद्ध जीव या भौतिक जगतामध्ये कष्ट सोसत आहेत, त्रास सोसत आहेत, भगवंतांना विसरून या भौतिक जगतामध्ये कष्ट सोसत. त्यामुळे त्यांना भगवंतांप्रती घेऊन जाणारा व्यक्ती भगवंतांना अतिशय प्रिय आहे. भगवत धामात प्रवेश करण्यासाठी भक्ताची प्राथमिक योग्यता म्हणजे भगवंताविषयी श्रवण करण्याची उत्सुकता होय. ही एक प्राथमिक योग्यता आहे. त्यामुळे भगवंतांप्रती श्रवण करण्याची रुची आपण वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचा सोपा मार्ग आहे की अतिशय एकाग्रतेने श्रद्धेने भगवत कथा श्रवण करणे आणि भगवंतांचे जे भक्त आहेत त्या भक्तांची सेवा करणे. ओके, जस्ट एकच मिनिट, मी थोडा 1 मिनिट, एक अर्जंट एक सेवा आलेली, 1 ते 1.5 मिनिटात मी परत येईन. ओके, तर अशा प्रकारे भगवत भक्ती भगवंतांचा
भगवंतांच्या प्रती श्रवण करण्यामध्ये उत्सुकता निर्माण होणे ही एक प्राथमिक योग्यता आहे प्रत्येक भक्तासाठी. पुढचा श्लोक संख्या 17, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. शृण्वतां स्वकथा कृष्णः पुण्यश्रवण कीर्तनः हृद्यन्तस्थो ह्यभद्राणि विधुनोति सुहृत्सताम्. भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्ती या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. भजन क्रिया काय आहे? शृण्वताम स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन, जे अतिशय पुण्य श्रवण आहे, जे श्रवण आणि कीर्तन अतिशय पुण्य आहे, जे आध्यात्मिक पुण्य आहे, भौतिक पुण्य नाही. इथे पुण्य शब्द वापरलाय, पण पुण्य हे आध्यात्मिक पुण्याची चर्चा होते इथे. भौतिक पुण्य ज्याद्वारे व्यक्ती उच्च जन्म प्राप्त करेल किंवा धन संपत्ती प्राप्त करेल किंवा स्वर्ग लोकाला प्राप्त करेल, त्या पुण्याची चर्चा होत नाहीये. हे आध्यात्मिक पुण्याची चर्चा होते. पुण्य श्रवण कीर्तन, हा पुण्य म्हणजे अतिशय पवित्र आहे, त्याचं लाभदायक आहे, अशा प्रकारचं हे श्रवण कीर्तन आहे. तेव्हा भगवंत काय करतील? असा जो व्यक्ती आहे, जो श्रवण करतोय भगवंतांबद्दल, तेव्हा कृष्ण काय करतील? विधुनोती, स्वच्छ करतील, साफ करतील. काय साफ करतील? हृदयंतस्थ अभद्राणी. हृदयंत म्हणजे हृदयाच्या आत स्थ, म्हणजे ज्यांची स्थिती हृदयाच्या आत आहेत, असे जे अनर्थ आहेत हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये, अभद्राणी विधुनोती, ते पूर्णपणे धुवून टाकतील, साफ करतील. सुहृत सताम. का? कारण भगवंत हे सर्वांचे शुभचिंतक आहेत, हितचिंतक आहेत. त्यामुळे त्यांच्या कथेमध्ये जो रुची घेईल, त्याच्या हृदयातील सर्व जे अनर्थ आहेत, अभद्र आहेत, भौतिक लाभाच्या, भौतिक उपभोगाच्या या चुकीच्या इच्छा आहेत, त्या सर्व स्वच्छ केल्या जातील. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने असणारे आणि सत्यवादी भक्तांचे हितचिंतक पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, ज्याने त्यांचे दिव्य संदेश श्रवण करण्याची इच्छा विकसित केली आहे, अशा भक्तांच्या हृदयातून सर्व प्रकारच्या भौतिक भोगेच्छा धुवून टाकतात. अशा संदेशांचे, कथांचे योग्य श्रवण कीर्तन केल्यावर ते मूलतःच पावन करणारे असतात. अशा प्रकारचं श्रवण कीर्तन हे मूलतः पावन करणे म्हणजे काय? अनर्थ निवृत्ती. आपलं हृदय साफ होत आहे, शुद्ध होत आहे. जेव्हा भजन क्रिया होईल तेव्हा हृदय साफ केलं जाईल भगवंतांद्वारे. आपली कॅपॅसिटी नाही, आपली क्षमता नाही आहे. आपलं हृदय भगवंत स्वच्छ करतील जेव्हा आपण योग्य पद्धतीने श्रवण आणि कीर्तन, पुण्य श्रवण कीर्तन, भगवंतांबद्दल श्रवण आणि त्यांच्या गुणगान, त्यांच्या नावाचं कीर्तन, जप, या गोष्टी आपण व्यवस्थित करू, तेव्हा हृदय भगवंत स्वतः शुद्ध करतील. भगवान श्रीकृष्णांचे संदेश किंवा उपदेश या गोष्टी भगवंताहून भिन्न नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा अपराधरहित होऊन भगवंताविषयी कीर्तन केले जाते, तेव्हा समजले पाहिजे भगवान श्रीकृष्ण दिव्य ध्वन्य अवतार धारण करून तेथे उपस्थित असतात. ध्वनी अवतार. ध्वनी अवतारामध्ये श्रीमद भागवत हे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण परिवर्तित म्हटलेले श्रीमद भागवताला. भगवंतांचं ध्वनी स्वरूप, ध्वनी अवतार म्हणजे श्रीमद भागवतम. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या शिक्षाष्टकात स्पष्टपणे घोषित करतात की भगवंताच्या पवित्र नावात भगवंताच्या सर्व निज शक्ती एकवटल्या आहेत आणि त्यांनी आपल्या असंख्य नावांमध्ये ती शक्ती प्रदान केली आहे. नामोच्चारणाच्या समयाला कोणताही कडक प्रतिबंध नाही आणि कोणीही आपल्या सोयीनुसार त्यांच्या पवित्र नावाचे आदराने आणि एकाग्रतेने कीर्तन किंवा उच्चारण करू शकतो. भगवंत आपल्यावर इतकी दया करतात की ते आपणासमोर दिव्य ध्वनीच्या रूपाने स्वतः उपस्थित असतात. पण दुर्दैवाने आपल्याला भगवंताच्या नावाचे आणि लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्यात रुची नाही. भगवंतांच्या पवित्र नामांचे आणि लीलांचे श्रवण कीर्तन याविषयी रुची विकसित करण्याबाबत आम्ही आधीच चर्चा केलेली आहे. अशी रुची भगवंताच्या शुद्ध भक्तांच्या सेवेच्या माध्यमातून विकसित होत असते. म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण भगवंतांच्या भक्तांची सेवा केली पाहिजे. तेव्हा आपल्या हृदयामध्ये ही रुची जागृत होईल. त्या भक्तांच्या सेवेद्वारे, त्या भक्तांच्या प्रसन्नतेद्वारे. भक्ती
ही वैज्ञानिक पद्धत आहे. जेव्हा भगवंतांना प्रसन्न करायचं असेल, त्यांच्या भक्तांना जर आपण प्रसन्न केलं सेवेद्वारे, तर भगवत कथेची जी रुची आहे ती आपल्या हृदयामध्ये स्वाभाविकरित्या प्रकट होईल. हे आपल्याला इथे सांगितलं जात आहे. ओके. पुढच्या पॅराग्राफमध्ये प्रभुपाद लिहितात, मनुष्य सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त झाल्याशिवाय भगवत धामात प्रवेश करू शकत नाही. भौतिक पापे म्हणजे भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या इच्छांचा परिणाम आहे. मी स्वामी आहे, मी भोक्ता आहे, हा जो विचार आहे, अशा इच्छातून सुटका होणे फार कठीण आहे. स्त्रिया आणि संपत्ती या अनेक गोष्टी भक्तांना भक्ती मार्गात प्रगती करण्यासाठी फार मोठे अडथळे आहेत. जेव्हा स्त्रिया लिहिलं जातं कुठेही शास्त्रांमध्ये, ते पुरुषांसाठी स्त्रिया आणि स्त्रियांसाठी पुरुष या अर्थाने घेतलं पाहिजे. भक्ती मार्गातील अनेक उन्नत जन अशा प्रलोभनांना बळी पडतात आणि मग भक्ती मार्गातून विमुख होतात. परंतु जेव्हा स्वतः भगवंत मनुष्याला मदत करतात, तेव्हा भगवंताच्या कृपेने सर्व क्रिया सुलभ होत असतात. स्त्रिया आणि संपत्ती यांच्या संबंधाने मनुष्य अशांत होतो ही विस्मयकारक गोष्ट नाही, कारण सर्व जीव अनादी काळापासून जवळजवळ स्मृत्यतीत काळापासून अशा गोष्टींशी संबंधित आहेत आणि अशा अस्वाभाविक प्रकृतीपासून सुधारण्याला वेळ लागतो. पण मनुष्य जर भगवंतांचे दिव्य यश श्रवण करण्यात निमग्न असेल, तर त्याला क्रमशः आपल्या वास्तविक स्थितीची जाणीव होते. भगवंताच्या आशीर्वादाने असा भक्त अशा त्रासदायक स्थितीतून स्वतःला वाचवण्यासाठी पुरेसे बळ प्राप्त करतो आणि क्रमशः सर्व प्रकारच्या त्रासदायक गोष्टी त्याच्या मनातून निघून जातात. त्यामुळे भगवंतांप्रती दिव्य आसक्ती प्राप्त करण्याचा हा मार्ग आहे, जो इथे सांगितलेला आहे, की भगवंतांची कथा श्रवण करणे, ज्याद्वारे भगवंत आपल्या हृदयातील या कल्मशांना धुवून टाकतील, स्वच्छ करतील. श्लोक संख्या 18 सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. या पुढच्या श्लोकामध्ये नष्टप्रायेषु अभद्रेषु, अनर्थ निवृत्ती जेव्हा एका ठराविक स्तरापर्यंत होईल तेव्हा काय होईल? भक्तिर्भवति नैष्ठिकी, निष्ठा, अनर्थ निवृत्ती, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती आणि निष्ठा. निष्ठा प्राप्त होईल, दृढता प्राप्त होईल. नष्टप्रायेषु अभद्रेषु, या अभद्रांद्वारे विधुनोती हृदयंतस्थो ही अभद्राणी म्हटलं होतं मागच्या श्लोकामध्ये, विधुनोती सुहृत्सताम. तर नष्टप्रायेषु अभद्रेषु, ही सर्व अभद्र अमंगल गोष्टी नष्ट, ऑलमोस्ट जवळपास नष्ट झालेल्या हृदयामध्ये काय होईल? नित्यम भागवत सेवया. कशाद्वारे शुद्ध झालेलं हृदय? भागवत सेवेने. भागवत शब्दाचे दोन अर्थ आहेत. भागवत म्हणजे पुराण भागवत, ज्याची सेवा आपण आता करतोय, त्याच्यावर चर्चा करतोय, आणि एक आहे भक्त भागवत, जे भगवंतांच्या भक्तांनाही भागवत म्हणतात. भागवत याचा अर्थ भगवंतांची संबंधित, भगवंतांची संबंधित त्यांच्या कथा आहेत आणि भगवंतांची संबंधित त्यांचे भक्त आहेत. दोघांनाही भागवत म्हटलं जातं. आपण म्हणतो हे खूप मोठे महाभागवत आहेत हे व्यक्ती. तर या भागवताची सेवा, ग्रंथ भागवताची आणि व्यक्ती भागवताची नित्यपणे जो करेल त्याचं काय होईल? भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी. भगवंतां प्रती जे उत्तम श्लोक आहेत, सुंदर श्लोकांद्वारे ज्यांचं गुणगान केलेले शास्त्रांमध्ये, त्यांच्या प्रती नैष्ठिकी भक्ती हृदयामध्ये निर्माण होईल. निरंतर श्रीमद भागवताचे श्रवण केल्याने, शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि ज्यांचे दिव्य स्तोत्रांनी स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंताची प्रेममयी भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये. नारद मुनींचं उदाहरण देतात प्रभुपाद. नारद मुनी कशाद्वारे एक दासीपुत्र होते त्यांच्या आधीच्या जन्मात, आणि जे भागवत होते, भगवंतांचे भक्त, जे ऋषी मुनी त्यांच्या आश्रमात आले होते, तिथे त्यांच्या सेवेद्वारे नारद मुनींना पुढचा जन्म नारद मुनींचा मिळाला, ज्याद्वारे ते अतिशय महान भक्त बनले भगवंतांचे. हे भागवतांच्या संगतीचे चमत्कारिक परिणाम आहेत. याची चर्चा पुढच्या अध्यायांमध्ये होईल, 4, 5, 6.
जिथे नारद व्यास संवाद आहे. नारद मुनी त्यांचा पूर्ण इतिहास व्यासदेवांना सांगतात तिथे, की कशा प्रकारे मी एक दासी पुत्र होतो आणि कशा प्रकारे माझ्या हृदयात परिवर्तन झालं. तर हे भागवतांच्या संगतीचे चमत्कारिक परिणाम आहेत. संगतीचा लाभ प्रत्यक्ष पाहण्यासाठी आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावे, की भागवताची निष्कपट संगत केल्याने खात्रीने दिव्य ज्ञानाची सहज प्राप्ती होते. निष्कपट संगत झाली पाहिजे. निष्कपट म्हणजे भौतिक लाभासाठी नाही, किंवा प्रामाणिक हेतून जर ती संगत नसेल तर त्याचा जास्त लाभ होणार नाही. जर भौतिक लाभासाठी अशा प्रकारची संगत केली तर आपण आध्यात्मिक प्रगतीसाठी ही संगत केली पाहिजे, तेव्हा आपल्याला दिव्य ज्ञानाची सहज प्राप्ती होईल. त्यामुळे असा भक्त भगवंताच्या प्रेमभक्तीत दृढ होतो. भगवंतांच्या संगतीत भागवतांच्या संगतीत, भगवंतांचे जे भक्त आहेत त्या भागवतांच्या संगतीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीत अधिक प्रगती होते. भक्ती मनाने करायची नाही, भागवतांच्या संगतीत करायची, भक्तांच्या मार्गदर्शनाखाली करायची. अधिक प्रगती होते. भगवंताच्या प्रेममय भक्तीत अधिक दृढता येते. म्हणून भागवत ग्रंथांचा संदेश भक्त भागवतांकडून मिळायला हवा. भागवत आपण जे आता अभ्यास करतोय ते भक्त भागवतांकडनं आपण स्वीकार करतोय, परंपरेमधनं, श्रील प्रभुपादांकडनं, त्यांच्या अनुयायांकडनं. हे जेव्हा आपण भक्त भागवताकडनं ग्रंथ भागवत समजून घेऊ तेव्हा त्याचा जास्त लाभ होईल. आणि अशा दोन्ही भागवतांची युती नवीन स्तरावरील भक्ताला अधिक प्रगती करण्यासाठी मदत करील. श्लोक संख्या 19, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. तदा रजस्तमो भावाः कामलोभादयश्च ये चेत एतैरनाविद्धम् स्थितं सत्त्वे प्रसीदति. इथे पुढचे दोन जे स्तर आहेत, रुची आणि आसक्ती. तदा रजस्तमो भावा काम लोभ आदयश्चे चेत एतैर अनाविद्धम, यांच्याद्वारे काम लोभ आदीद्वारे प्रभावित न होता स्थितम सत्वे प्रसीदती, सत्व गुणामध्ये स्थिर होऊन प्रसीदती, पूर्णपणे संतुष्ट पावेल हृदय, असा व्यक्ती हे इथे सांगितलेलं आहे. रज आणि तमस जे भाव आहेत, रजोगुण तमोगुण, पॅशन आणि इग्नोरन्स, आणि काम आणि लोभ आदी जे षड्रिपू आहेत, त्याद्वारे प्रभावित न होता हा व्यक्ती पूर्णपणे संतुष्ट होईल भगवत भक्तीमध्ये, सत्वगुणात स्थिर होऊन. ज्यावेळी हृदयात सुदृढ प्रेमभक्ती प्रस्थापित होते त्यावेळी प्रकृतीच्या तम रज या गुणांचे वासना, इच्छा, लोभ इत्यादी परिणाम हृदयातून समाप्त होतात. नंतर भक्त सत्वगुणात प्रतिष्ठित होऊन पूर्णपणे सुखी होतो. या रजस आणि तमस जे गुण आहेत, तमोगुण आणि रजोगुण आणि सत्वगुणामध्ये व्यक्ती स्थित होतो. आणि या सत्वगुणावरनं शुद्ध सत्व इथे लिहिलेलं आहे. भक्त त्वरित सत्वगुणात प्रतिष्ठित होतो आणि शुद्ध सत्वमय स्थिती अथवा वासुदेव स्थिती प्रत उन्नत होण्यासाठी पुढील प्रगती करतो. सत्वगुण हा अंत नाहीये. सत्वगुणाच्या पलीकडे शुद्ध सत्व आहे, भगवंतांचं प्रेम आहे. पण त्याआधी व्यक्तीला सत्वगुणात प्रस्थापित होऊन भक्ती केली तर त्याचा जास्त लाभ होईल. कारण तमोगुण आणि रजोगुण हे आपल्याला खाली खेचतात. तमोगुण म्हणजे इग्नोरन्स, अज्ञान. तमोगुणाचे काय विशेषता सांगितली भगवद्गीतामध्ये, त्याचे काही लक्षण आहेत. निद्रा, आलस्य, प्रमाद. निद्रा म्हणजे झोप, आलस्य म्हणजे आळशीपणा, आणि प्रमाद म्हणजे वेडेपणा, हे तमोगुणाची लक्षण आहेत. सर्व गोष्टी या जगामधल्या 3 गुणांमध्ये विभाजित आहेत. भगवद्गीतेमध्ये आहे 17व्या अध्यायामध्ये, 16व्या अध्यायामध्ये विस्तारित वर्णन आहे त्याचं, की कशा प्रकारे दिवसातील वेळ वेगवेगळ्या वेळा वेगळ्या गुणात आहेत, अन्न वेगवेगळ्या गुणात आहे, संगीत वेगवेगळ्या गुणांमध्ये आहे. अशा प्रकारे सर्व गोष्टी, तपस्या, दान, ज्ञान, हे 3 गुणांमध्ये विभागलेलं आहे. कारण हे जग 3 गुणांच्या संपर्काद्वारे, 3 गुणांच्या कार्यांद्वारे या जगातील घडामोडी घडतायत. गुण शब्दाचा अर्थ गुण म्हणजे क्वालिटी, आणि गुण शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये अजून एक आहे, तो म्हणजे दोर, ज्याद्वारे बांधलं गेलंय सर्व जीवांना, या 3 गुणांद्वारे. तर या 3ांमध्ये
तमस आणि रजस जे आहेत ते आपल्याला भौतिक प्रकृतीमध्ये खाली खेचतात, अज्ञानामध्ये खेचतात. निद्रा, आलस्य, प्रमाद म्हणजे तमोगुण, आणि रजोगुण म्हणजे संग आणि तृष्णा. तृष्णा म्हणजे खूप हाव, खूप लोभ भौतिक गोष्टींप्रती, आणि संग म्हणजे भोग करण्याची इच्छा, याला म्हणतात पॅशन, याला म्हणतात रजोगुण. आणि सत्वगुण, सत्वगुणामध्ये ज्ञान आणि सुख हे दोन त्याचे वैशिष्ट्य आहेत, की व्यक्ती ज्ञानामध्ये कार्य करतो, अज्ञानात कार्य करत नाही. तमोगुणात, रजोगुणात व्यक्ती अज्ञानात काम करतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो, पण सत्वगुणामध्ये व्यक्ती ज्ञानात काम करतो आणि त्याला सुख प्राप्त होतं. पण ह्या सत्वगुणाच्या वरती आहे शुद्ध सत्व, जे म्हणजे भगवंतांप्रती भक्ती मार्गावरती प्रगती करणे. अशा प्रकारे स्थितम सत्वे प्रसिद्धती, अशा प्रकारे प्रसन्न अवस्थेमध्ये रुची आणि आसक्ती या स्तरावरती व्यक्ती भगवत भक्तीमध्ये प्रगती करेल. आणि त्यानंतर काय होईल अशा व्यक्तीसोबत? श्लोक संख्या 20, सर्वजण म्हणा. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. एवं प्रसन्न मनसो, अशा प्रकारे जो प्रसन्न मनाने भक्ती मार्गामध्ये प्रगती करत आहे, कशाद्वारे? भगवत भक्ती योगतः, या भक्ती मार्गातील त्याच्या प्रगतीमुळं, त्याच्या भक्ती मार्गाच्या अवलंबनामुळे जो प्रसन्न मनस झालेला आहे, त्याच्या जीवनामध्ये काय होईल? भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. भगवत तत्व विज्ञान, भगवंतांविषयीचं जे ज्ञान आहे, तत्वतः जाणण्याचं जे ज्ञान आहे, आणि असं जे विज्ञान आहे ते त्याच्या हृदयात प्रकट होईल. आणि असा व्यक्ती कसा आहे? मुक्त संग, जो या भौतिक आसक्तीपासून मुक्त झालेला आहे. जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत दुःख आहे. जिथं आसक्ती नाहीये भौतिक गोष्टींप्रती, तेव्हा तिथलं दुःखही नष्ट होईल. अशा रीतीने विशुद्ध सत्वगुणात स्थित झालेला आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक संघापासून मुक्त झालेल्या अवस्थेत भगवत तत्वाचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करतो. श्लोक संख्या 21, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. या 5 स्तरानंतर 21 आणि 22 मध्ये चर्चा करण्यात आलेली आहे, पुढील 2 श्लोकांमध्ये, की अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा काय परिणाम होईल जो भक्ती मार्गावरती प्रगती करेल. तर त्याच्या जीवनात काय होईल? श्लोक संख्या 21, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. भिद्यते हृदय ग्रंथी, जी हृदयामध्ये गाठ आहे, जी आसक्ती आहे, ती भिद्यते, छिन्न होईल, त्याचा नाश होईल. छिद्यन्ते सर्व संशयाः, सर्व जे संशय आहेत, कन्फ्युजन आहेत, एन्झायटी आहे, ते सर्व छिद्यन्ते, तुटून जातील सर्व संशय. क्षीयन्ते चास्य कर्माणि, याचे कर्म जे आहेत, जी कर्म शृंखला आहे ज्याने हा बांधला गेलेला आहे, क्षीयन्ते, क्षीण होते. कशी होते क्षीण? दृष्ट एव आत्मनी ईश्वरे. जेव्हा असा व्यक्ती शरीराला स्वतः न समजता शरीराचं कार्यभार पाहणारा जो आत्मा आहे त्याला स्वतःची ओळख समजेल, अशा वेळी त्याला सर्व ह्या गोष्टी सुटून जातील. अशा प्रकारे हृदयातील अहंकाराची गाठ सुटते, सर्व संशयांचा उच्छेद होतो. जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी स्वामित्वाचा साक्षात्कार होतो त्यावेळी सर्व सकाम कर्मांची शृंखला क्षीण होते. जेव्हा व्यक्ती समजतो की मी हे शरीर नाहीये, आत्मा आहे, आणि आत्मा स्तरावरती भगवंतांच्या सेवेत लागतो, तेव्हा अशा प्रकारचे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. तर ही हृदय ग्रंथी जी आहे त्याचं वर्णन शास्त्रांमध्ये अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ही हृदयातली जी गाठ आहे याचं मूळ कारण, ही गाठ म्हणजे काय, तर तो अहंकार आहे. हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की स्वतःची चुकीची ओळख जी आहे भौतिक जगतामध्ये त्याला हृदय ग्रंथी म्हटलेलं आहे. हृदयामध्ये एक घट्ट गाठ बनलेली आहे
ती गाठ तोडली जाते या भक्ती मार्गातील प्रगतीमध्ये, ज्या गाठीद्वारे व्यक्ती अज्ञानामध्ये स्वतःला शरीर समजतोय. आणि छिद्यन्ते सर्व संशयाः, या व्यक्तीच्या मनातील सर्व प्रकारचे संशय, सर्व प्रकारची भीती. संशय कशामुळे निर्माण होतात? भीतीमुळे. आणि भय नष्ट होईल आणि संशय नष्ट होतील या भौतिक अस्तित्वाबद्दलचे, भगवंतांबद्दलचे, त्यानंतर आपल्या जीवनात आपण कशा प्रकारे आनंदी समाधानी होऊ शकतो या प्रकारचे संशय नष्ट होतील. क्षीयन्ते चास्य कर्माणि, खूप महत्वाचं आहे की दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. विद्यन्ते सर्व संशय म्हणजे तो आता काय कर्म करणार, कुठलं कर्म करणार, कसं करणार, या बाबतीत त्याच्या मनामध्ये क्लॅरिटी येईल, एक स्पष्टता येईल की काय केलं पाहिजे जीवनामध्ये. सर्व संशय छिद्यन्ते, त्याला कन्फ्युजन नाही राहणार की आता काय केलं पाहिजे, मी भक्ती केली पाहिजे का नाही खरंच, भक्ती केल्याने हे भौतिक जगात मी काही एवढे मोठे लाभ प्राप्त नाही करू शकत. अशा प्रकारचे डाऊट्स लोकांमध्ये असतात. भक्तीच केली तर मी कसं काय मग जीवन जगू शकेन, हे कसं करू शकेन, ते कसं करू शकेन. संशय, बरेच संशय लोकांच्या जीवनामध्ये. खरंच देव आहे का अस्तित्वात, का देव नाही आहे. अशा प्रकारचे जे संशय, जी दृढ श्रद्धा हृदयात नाही आहे, ती प्रकट होईल. अशा प्रकारे जर भक्ती मार्गावर भगवत भक्तांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सेवेद्वारे कथा रुची निर्माण होऊन या प्रकारचे सर्व संशय हृदयामध्ये अजिबात राहणार नाहीत. मनुष्य एकाग्रतेने, दृढ श्रद्धेने जीवनामध्ये वाटचाल करेल आणि संशयहीन आयुष्य म्हणजे समाधानी आयुष्य. जेव्हा मनामध्ये संशय आहे, जेव्हा मनामध्ये कन्फ्युजन आहे, भीती आहे, तेव्हा व्यक्ती समाधानी आनंदी आयुष्य जगू शकत नाही. आणि जेव्हा हृदय ग्रंथी नष्ट होईल, संशय नष्ट होतील आणि क्षीयन्ते चास्य कर्माणि, हे तर झालं आत्ता काय करायचं त्याच्याबद्दल, पण ह्याच्या आधी मागं काय काय करून ठेवलंय माहिती नाहीये. पण ते सुद्धा क्षीयन्ते चास्य कर्माणि, ही जी कर्मशृंखला आहे, जे आपण घेऊन आलोय सर्व कर्म म्हणजे भोगणार आहोत आत्ता आणि नंतर, ते सुद्धा क्षीयन्ते, ते सुद्धा क्षीण होतात जेव्हा व्यक्ती भक्ती मार्गावरती प्रगती करतो तेव्हा. ठीक आहे. अतो वै, म्हणून काय केलं जातं? कवयः नित्यम, जे आध्यात्मिकवादी लोक आहेत ते नित्य भक्ती करतात. 22वा श्लोक सर्वजण म्हणा. अतो वै कवयो नित्यम भक्तिम परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्त्यात्म प्रसादनीम. अतः, म्हणून, कवयो, जे अध्यात्मवादी लोक आहेत, कवी आहेत, कवी जे आध्यात्मिक रित्या प्रगत आहेत, त्यांना सुद्धा एक कवी नावाचा विशेषण शास्त्रांमध्ये वापरण्यात आलेलं आहे. जे कवी आहेत, जे अध्यात्मवादी आहेत, ते कुर्वंती, करतात. काय करतात? वासुदेवे भगवती, भगवंतांप्रती काय करतात? भक्तिम परमया मुदा, अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने, आनंदाने भक्ती मार्गावरती कार्य करतात. कुणाची भक्ती? वासुदेवे भगवती, भगवान वासुदेव कृष्ण यांच्याप्रती. आणि अशी ही भक्ती कशी आहे? आत्मप्रसादनी, ही पूर्णपणे आत्म्याला कृतार्थ करणारी आहे, आत्म्याला आनंद देणारी आहे, आत्म्याला प्रसन्न करणारी आहे. आत्मप्रसादनी. म्हणून खरोखर अनादी काळापासून मोठ्या आनंदाने अध्यात्मवादी भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा करीत आहेत, कारण असा सेवाभाव आत्म्याला कृतार्थ करतो. आता श्लोक संख्या 23 पासून पुढे 3 श्लोकांमध्ये याच चर्चेमध्ये पुढे आहे की जे गुण अवतार आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला होता की तिसरा प्रश्न होता, जे शौनकादी ऋषी जे प्रश्न विचारतायत त्यातला तिसरा प्रश्न विचारला होता की भगवंत देवकीच्या गर्भामध्ये का प्रकट झाले. त्याच्या उत्तरांना सुरुवात करण्यासाठी इथे या 3 गुण अवतारांचं वर्णन करण्यात येत आहे 23व्या श्लोकापासून पुढे.
की जे 3 गुण अवतार आहेत भगवंतांच्या, अनेक अवतारांपैकी एक अवतारांचा प्रकार आहे ज्याला म्हणतात गुण अवतार. जेव्हा आपण म्हणतो भगवंतांचे अवतार म्हणजे अवतारांचे सुद्धा प्रकार आहेत, नुसता अवतार म्हणून चालणार नाही. भगवंतांच्या अवतारांचे 6 मुख्य प्रकार आहेत आणि इतर अनेक प्रकार आहेत. एक आहे युग अवतार, प्रत्येक युग धर्माचा प्रचार करण्यासाठी त्या युगामध्ये हे अवतार प्रकट होतात. दुसरे आहेत लीला अवतार, या त्यांच्या सुमधुर दिव्य लीलांचं प्रदर्शन करण्यासाठी हे लीला अवतार, जसं प्रभू रामचंद्र आपण श्री रामकथेमध्ये चर्चा केली, हे लीला अवतार जे त्यांच्या दिव्य लीला प्रकट करण्यासाठी भौतिक जगतामध्ये प्रकट होतात. नरसिंहदेव लीला अवतार. तर युगा अवतार, लीला अवतार, मन्वंतर अवतार, प्रत्येक मन्वंतरामध्ये प्रत्येक मनुच्या काळामध्ये एक एक अवतार प्रकट होतात. त्यानंतर पुरुष अवतार, जे 3 पुरुष आहेत, महाविष्णू कारणोदक्षाय विष्णू, दुसरे गर्भोदकशाय विष्णू, तिसरे क्षीरोदकशाय विष्णू, हे परमात्मा स्वरूपात आहेत. तर हे 3 अवतार यांना पुरुष अवतार म्हटलं जातं. त्यानंतर युग अवतार, लीला अवतार, मन्वंतर अवतार, पुरुष अवतार आणि शक्त्यावेश अवतार, भगवंतांच्या शक्तीचा आवेश होतो काही ठिकाणी, त्यांना म्हटलं जातं शक्त्यावेश अवतार. जसं जामदग्नी जे आहेत, जमदग्नींचे पुत्र परशुराम, त्यानंतर भगवान बुद्ध, त्यानंतर कल्की अवतार जे प्रकट होणार आहेत, ते सर्व शक्त्यावेश अवतार, भगवंतांच्या एका विशिष्ट शक्तीचा आवेश. पृथु महाराज शक्त्यावेश अवतार, पालन शक्तीचे अवतार, हे शक्त्यावेश अवतार आहेत. आणि शक्त्यावेश अवतार असतो तेव्हा कधी कधी स्वतः ते विष्णू तत्व असतात, भगवंतांचे विस्तार, कधी कधी ते जीव असतात, एक जीवात्मा असतात, पण त्यामध्ये भगवंतांच्या भक्तीचा आवेश झालेला असतो. जसं भगवान बुद्ध आहेत, ते जीवात्मा आहेत, विष्णू तत्व नाही आहेत, पण त्यामध्ये भगवंतांच्या शक्तीचा आवेश झालेला आहे. म्हणून त्यांना भागवतामध्ये सुद्धा 3ऱ्या अध्यायात आपण चर्चा करू पुढच्या रविवारी, अनेक अवतारांची चर्चा आहे. 3रा अध्यायाचंच नाव आहे अवतारे कृष्ण आणि त्यांचे सर्व अवतार, यांची चर्चा 3ऱ्या अध्यायात आहे. तेव्हा आपण ह्या विषयांची चर्चा करू. आणि 6वा प्रकार आहे त्याला म्हणतात गुण अवतार, जे 3 गुण आहेत, सत्व, रजस आणि तमस, या 3 गुणांचे 3 प्रतिनिधी हे सुद्धा भगवंतांचे 3 अवतार आहेत. सत्वगुणाचे प्रतिनिधी विष्णू, महाविष्णू, आणि रजोगुणाचे प्रतिनिधी हे ब्रह्मदेव, जे सृष्टी करतात, विष्णू पालन करतात सत्वगुणाद्वारे, आणि संहार शिवजी करतात, जे तमोगुणाचे अधिष्ठाता आहेत. तर हे 3 यांना गुण अवतार म्हटलं जातं, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर या गुण अवतार जे आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, या तिन्हींपैकी कुणाची भक्ती व्यक्तीने केली पाहिजे हे 23, 24 आणि 25व्या श्लोकांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. 23वा श्लोक सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. सत्वं रजस्तम इति प्रकृतेर्गुणास्तैर् युक्तः परः पुरुष एक इहास्य धत्ते स्थित्यादये हरिविरिञ्चि हरेति संज्ञाः श्रेयांसि तत्र खलु सत्वतनोर्नृणां स्युः. भाषांतर. दिव्य सच्चिदानंद भगवान अप्रत्यक्ष रूपाने भौतिक प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम नामक 3 गुणांशी संबंधित आहेत, आणि केवळ भौतिक जगाच्या उत्पत्तीकरिता, पालनाकरिता आणि संहाराकरिता ते ब्रह्मा, विष्णू आणि शिव अशी गुणात्मक रूपे स्वीकार करतात. यातील सत्व गुणयुक्त विष्णूंकडून अखिल प्राणी मात्र परम लाभ प्राप्त करू शकतात. म्हटलेलं आहे स्थिती आदये, ज्या भौतिक जगताची स्थिती आदी, हे हरी विरिंची हर इति संज्ञा. हरी म्हणजे विष्णू, विरिंची म्हणजे ब्रह्मा, आणि हर म्हणजे शिवजी इति संज्ञा. श्रेयांशी तत्र खलु सत्व ततः नृणां स्युः. त्यातलं सर्वात श्रेयस्कर ही भक्ती कोणाची? सत्वगुणी जे भगवान विष्णू आहेत, जे भगवंतांचे गुण अवतार आहेत, भगवान श्रीकृष्णांचे. हे सुद्धा एक कन्फ्युजन आहे खास करून भारतामध्ये, की विष्णू
यांचे अवतार कृष्ण आहेत का कृष्णांचे अवतार विष्णू आहेत? तसं दोघं एकच व्यक्ती आहेत, विस्तार स्वरूपात आहेत, पण तरी शास्त्रांमध्ये काय सांगितलेलं आहे याची चर्चा पुढच्या रविवारी होईल विस्तार स्वरूपात. पुढचा अख्खा अध्याय त्याच्यावर आहे. भगवंतांच्या विविध अवतारांची चर्चा आहे पुढच्या अध्यायामध्ये, तिथे आपण ही चर्चा करूया. पण इथे लक्षात घेतलं पाहिजे की भगवान विष्णू या 3 गुणांमध्ये, जे सत्वगुणाचे अधिष्ठाता भगवान विष्णू आहेत, त्यांच्या भक्तीद्वारे त्यांच्याद्वारे परमलाभ प्राणी मात्रांना प्राप्त होईल हे श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. कारण भगवान विष्णू हे विष्णू तत्व आहेत, साक्षात भगवंत आहेत, आणि ब्रह्मा आणि शिवजी हे एका देवी देवतांचं कार्य भौतिक जगतात करत आहेत. जरी ते सुद्धा भगवंतांचे भक्त असले तरी पण आपण सर्वजण भगवान विष्णूंचे अंश आहोत, भगवान कृष्णांचे अंश आहोत. त्यामुळे आपला खरा लाभ, खरं कल्याण हे भगवान विष्णूंकडून होत असते. मुक्तिप्रदाता सर्वेषां विष्णुरेव न संशयः शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. आणि शिवजी स्वतः सांगतात, आराधनानां सर्वेषां विष्णुर आराधनम परम. सर्वोत्कृष्ट आराधना ही भगवान विष्णूंची, त्याहून उच्च आहे ती त्यांच्या भक्तांची, शुद्ध भक्तांची आराधना. हा, आता कोणी भगवान विष्णूंचे शुद्ध भक्त म्हणून शिवजींना आराधना करत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण बहुतांशी लोक शिवजींकडे भौतिक लाभासाठी जातात, ब्रह्मदेवांकडे भौतिक लाभांसाठी जातात, इतर देवी देवतांकडे भौतिक लाभांसाठी जातात. इतर देवी देवता आणि ब्रह्माजी शिवजी हे सुद्धा भगवंतांचेच भक्त आहेत, पण त्यांच्याकडे एखादा व्यक्ती भगवंतांची भक्ती मागण्यासाठी जात असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. तो तेव्हा त्यांना भक्तांप्रमाणे वागणूक देतोय. पण जे देवता आहेत त्यातल्या त्यात इतर देवता, ब्रह्माजी शुद्ध भक्त आहेत, आत्ताचे जे ब्रह्मा आहेत आपल्या ब्रह्मांडातले, शिवजी शुद्ध भक्त आहेत, पण इतर बाकी सगळे देवी देवता आहेत ते मिश्र भक्त आहेत, शुद्ध भक्त नाही आहेत भगवंतांचे. भगवंतांचे भक्त जरी असले, भगवंतांची भक्ती करत असले, त्यांनी दिलेल्या कामकाजाचं पालन या ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या पोस्टद्वारे भौतिक जगात कार्यकाल पाहत असतील ते, पण तरी सुद्धा शास्त्र आपल्याला पुढे आहे चर्चा ती 26व्या श्लोकामध्ये, की देवी देवतांची उपासना करावी का भगवंतांची उपासना करावी. का भगवान विष्णूंची आराधना सर्वश्रेष्ठ आहे इथे सांगितलेलं आहे 24व्या श्लोकामध्ये. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. पार्थिवा दारुणो धूमस तस्मादग्निस्त्रयीमयः तमसस्तु रजस्तस्मात् सत्वं यद ब्रह्मदर्शनम. जळणाचे लाकूड हा पृथ्वीचा विकार आहे, पण धूर हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अग्नी हा त्या धुरापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण वैदिक यज्ञाच्या द्वारा तो श्रेष्ठ ज्ञानाचे लाभ आपल्याला करून देतो. त्याचप्रमाणे उदाहरण दिलं इथे लाकडाचं आणि अग्नीचं. त्याचप्रमाणे रजोगुण तमोगुणापेक्षा श्रेष्ठ आहे, पण सत्वगुण सर्वात उत्तम आहे, कारण सत्वगुणामुळे परमसत्य जाणणे शक्य होते. त्यामुळे तमोगुणापेक्षा रजोगुण जास्त चांगला आहे आणि रजोगुणापेक्षा सत्वगुण जास्त चांगला आहे. इथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप सुंदर लिहितात एका ठिकाणी. म्हणून कोणत्याही गुणाची अथवा भगवंतांच्या कोणत्याही रूपाची पूजा करणे सारखेच लाभदायक आहे असा विचार करणे चूक आहे. भगवान विष्णूं व्यतिरिक्त सर्व भिन्नांश रूपे भौतिक शक्ती अंतर्गत प्रकट होतात, आणि म्हणून भौतिक शक्ती अंतर्गत रूपे मनुष्याला भौतिक बंधनातून मुक्त करणारा जो केवळ एक सत्वगुण त्या सत्वगुणाच्या स्तरावर आरूढ होण्यास मदत करीत नाहीत. जीवनाच्या अज्ञानातील स्थिती किंवा खालच्या स्तरावरील पशुजीवन हे तमोगुणाने नियंत्रित असते. सुधारलेल्या मनुष्य जीवनात जर अनेक प्रकारच्या भौतिक लाभांची हाव असेल तर तो रजोगुणाचा स्तर आहे. पशुजीवन हे तमोगुणात आहे आणि भौतिक लाभयुक्त मनुष्य जीवन रजोगुणात आहे. जीवनाचा रजोगुणी स्तर मनुष्याला परमसत्याच्या अनुभवांसंबंधी किंचित संकेत देतो. तो संकेत नैतिक सदाचारी तत्वांबरोबर तत्वज्ञान, कला, संस्कृती याविषयी कोमल भावनांच्या रूपात असतो, परंतु सत्वगुण भौतिक गुणात अधिक उच्चतर आहे. तसेच ब्रह्मा, विष्णू आणि शिव अशा अधिष्ठात्या देवतांकडून प्राप्त होणाऱ्या त्या लाभातही गुणात्मक फरक आहे. देवी देवतांनी तुम्ही पाहिला, आपण रामकथेमध्ये सुद्धा चर्चा केली होती की सर्व जे दैत्य आहेत, असुर आहेत, ते भगवान विष्णूंकडे जात नाहीत, कारण त्यांना माहिती आहे आपण त्यांना भगवान विष्णूंप्रती क्रोध आहे, ईर्ष्या आहे, मत्सर आहे,
त्यांना माहिती भगवान विष्णूंकडे गेलं तर आपली जी चुकीची भावना आहे ती शुद्ध होईल. त्यांना ते नकोय. त्यांना त्यांची चुकीची भावना ठेवायची, त्यांना चुकीचे त्यांचे उद्देश जे आहेत ते तसेच ठेवायचे आणि त्या उद्देशांची प्राप्ती करण्यासाठी त्यांना शक्ती हवी आहे. म्हणून ते लोक शिव, ब्रह्मा, आधी आणि इतर सर्व देवी देवतांकडे जातात प्राप्त करण्यासाठी. कारण आपण चर्चा केली रामकथेमध्ये विस्तार. देवी देवता कशाप्रमाणे? दुकानदाराप्रमाणे. मुलाकडनं 10 रुपये घेतील. काय पाहिजे तुला? चॉकलेट पाहिजे? घे चॉकलेट, दे मला 10 रुपये. त्यांचं कार्य आहे असं करणं. त्यांना दिलेलं हे कार्य आहे भौतिक जगतामध्ये. म्हणजे माता पिता आहेत जे भगवान विष्णू आहेत, लक्ष्मी विष्णू, राम, सीताराम, राधाकृष्ण हे आपलं खरं भलं जाणतात आणि म्हणून त्यांची आराधना करणे हे सर्वोच्च लाभदायक प्रत्येक जीवात्म्यासाठी आहे. श्लोक संख्या 25. भेजिरे मुनयोत्थाग्रे भगवन्तमधोक्षजम् सत्वं विशुद्धं क्षेमाय कल्पन्ते येनुतानिह. प्राचीन काळी सर्व महर्षींनी भगवंताची दिव्य सेवा केली, कारण भगवंताचे स्वरूप अस्तित्व प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे आहे. त्यांनी प्राकृत बंधनावस्थेतून मुक्त होण्याकरिता भगवंताची आराधना केली आणि म्हणून त्यांना अंतिम लाभाची प्राप्ती झाली. जो कोणी अशा थोर अधिकारी पुरुषांना अनुसरतो तो सुद्धा भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्यास पात्र होतो. अशा दिव्य भगवत भक्तांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण त्यांचा मार्ग अनुसरला तर आपण सुद्धा भौतिक या बंधनातून मुक्त होऊ. जे आपण मागच्या सत्रामध्ये चर्चा केली होती त्याची इथे पुनरावृत्ती आहे. धर्माचे पालन करण्याचे प्रयोजन भौतिक लाभाकरिता नाही, तसेच जड जड पदार्थ आत्म्याहून वेगळा आहे याचे नुसते ज्ञान मिळवणे याकरिताही नाही. धर्मपालनाचे परम उद्दिष्ट भौतिक बंधनातून स्वतःला मुक्त करणे आणि दिव्य जगतात स्वातंत्र्याचे मुक्त जीवन पुन्हा प्राप्त करणे हे आहे. कारण त्या दिव्य जगतात भगवान एक सर्वोच्च व्यक्ती आहेत. म्हणून धर्माचे नियम प्रत्यक्ष भगवंतांनी केले आहेत. धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. जे भगवंतांनी शास्त्रांमध्ये सांगितलेले तो खरा धर्म. आपण मनानी धर्म या जगात बनवले त्याचा आपल्याला काही लाभ होणार नाही. आपण म्हणू शकतो अनेक मोठे मोठे पॉलिटिकल लीडर्स होऊन गेले, त्यांनी स्वतःचे धर्म बनवले, स्वतःचे तत्व बनवली, स्वतःचे नियम बनवले, पण ते काही काळासाठी. निसर्गाचे नियम आहेत जे भगवंतांचे ते भगवंतांनी बनवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ही सृष्टी चालणार आहे. त्याला कोणीही टक्कर देऊ शकत नाही. भगवंतांचे नियम कोणीही मोडू शकत नाही. असं म्हटलं जातं, यू कॅनॉट ब्रेक गॉड्स लॉज, यू विल ओनली ब्रेक युअर सेल्फ अगेन्स्ट देम. तुम्ही भगवंतांचे नियम तोडू शकत नाही, तुम्ही स्वतःला तोडून घ्याल भगवंतांच्या नियमांसमोर. महाजन किंवा भगवंताचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त कोणीही धर्माचे रहस्य जाणीत नाही. भगवंतांचे जे 12 विशिष्ट प्रतिनिधी आहेत महाजन, त्यांना धर्माचे प्रयोजन समजते आणि ते सर्वजण भगवंतांची दिव्य सेवा करतात. ज्या लोकांना आपले स्वतःचे हित करण्याची इच्छा आहे त्यांनी महाजनांचे अनुसरण करावे आणि अशा रीतीने श्रेष्ठ परमिताची प्राप्ती करावी. हे 12 महाजनांची चर्चा पुढे आहे श्रीमद भागवतामध्ये. यमराज चर्चा करताना सांगतात, स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्मो बलिर वैयासखी वयम. स्वयंभू ब्रह्मदेव, नारद, शंभू शिवजी, कुमार 4 कुमार, कपिल देव, मनु स्वयंभू मनु, प्रल्हाद महाराज, जनक महाराज, प्रल्हादो जनको भीष्मदेव, बली महाराज, वैयासखी जे व्यासदेवांचे पुत्र आहेत, शुकदेव महाराज, वैयासखी आणि वयम आम्ही सर्वजण, यमराज सांगतात, यमराज 12वे. तर हे 12 महाजन आहेत आणि त्यांच्याद्वारे त्यांना अनुसरून जर आपण भक्ती केली, आणि इतर अनेकही महाजन आहेत. प्रभुपादांना त्यांचे एक शिष्य भेटले, ते म्हणाले की प्रभुपाद ते 12 महाजनांची चर्चा आहे, आणि ते म्हणाले की प्रभुपाद तुम्ही 13वे महाजन आहात, असं ते प्रभुपादांना म्हणाले. प्रभुपादांनी त्यांच्या प्रवचनात सांगितलं होतं की असं नाही की 12 महाजनांचं नाव दिलं म्हणजे हनुमंताचं नाव नाही 12 महाजनात, मग ते महाजन नाहीत का? नाही, तेही सुद्धा महाजन आहेत. पण इथे 12 महाजनांची चर्चा आहे श्रीमद भागवतामध्ये. इतरही महाजन आहेत, दिव्य भक्त आहेत भगवंतांचे,
पण या 12 जणांची चर्चा, असं नाही की 12 जणांची म्हटल्यावर 12च भक्त आहेत, नाही, अनंत कोटी वैष्णव आहेत भगवंतांचे, शुद्ध भक्त भरपूर आहेत. पण भागवतामध्ये या 12 जणांची चर्चा आहे. त्या प्रभुपादांना ते शिष्य म्हणाले, तुम्ही म्हणाले अनेक महाजन असतात, मग इथे 12 जणांची चर्चा आहे. प्रभुपाद तुम्ही 13वे महाजन आहात. प्रभुपाद हसले आणि म्हणाले, आणि तुम्ही 14वे. अशा प्रकारे. तर जेव्हा महाजनांच्या मार्गावरती अनुसरून आपण भक्ती करू, तेव्हा आपल्या परमहिताची प्राप्ती होईल. आता चर्चा आहे पुढच्या 3 श्लोकांमध्ये, की देवी देवतांची आराधना ही आपल्या परमहितासाठी नाहीये, आपण भगवंतांची आराधना केली पाहिजे. 26-27 आणि 28-29 खूप महत्वाचे श्लोक आहेत 4, ज्याच्यामध्ये ही चर्चा करण्यात आलेली आहे. श्लोक संख्या 26, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. मुमुक्षवो घोर रूपान हित्वा भूतपतीनथ नारायण कला शांता भजंती ह्यनसूयवः. मुमुक्षवः, जे खरंच या भौतिक बंधनातनं मुक्ती प्राप्त करू इच्छितात, घोर रूपान हित्वा, या भयंकर रूपांना देवी देवतांच्या. कुणाची रूप? भूतपतीन, जे भूतपती आहेत. भूत म्हणजे घोष्टवाला भूत नाही, भूत पिशाचवाला भूत नाही. भूत म्हणजे भूत मात्र, या जगातील लोक, यांचे जे पती या जगातले आहेत, म्हणजे जे देवी देवता आहेत, यांच्या आराधनेला हित्वा, नाकारून, नारायण कला शांता, भगवान नारायणांचे अंश, कला, त्यांचे अवतार, जे शांत सत्वगुणामध्ये आनंदमय आहेत, घोर रूप नाही आहेत. जे घोर रूप म्हटलेले आहे, भयंकर रूप, तसे नाही आहेत, ते शांत रूप आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असे जे शांत रूप आहेत. भजंती ही अनसूयवः, अशा प्रकारे या नारायण कला, भगवंतांच्या अवतारांची उपासना करतात. भजंती कसे आहेत आणि असे हे? अनसूयवः, मत्सर रहितपणे, भगवंतांप्रती प्रेमाने, मत्सर हृदयामध्ये. कारण भौतिक लाभाची जेव्हा इच्छा होते ना, तेव्हा मत्सर होतो. तिथे उच्च नीच भाव लगेच प्रकट होतो भौतिक जगतामध्ये. पण आध्यात्मिक स्तरावरती उच्च नीच भाव नाही आहे. भौतिक स्तरावरती भगवंताने सर्व दिलेलं आहे, पण कॉम्पिटिशन आहे. जेव्हा 10 जागा भरायच्या, तिथे 1000 लोक ओळीत रांगेमध्ये उभे आहेत जॉबसाठी. जिथे एवढी गोष्ट, त्याच्या मागे एवढी मोठी कॉम्पिटिशन या जगामध्ये, ती सुद्धा आर्टिफिशियली बनवली गेलेली आहे दुर्दैवाने. पण तरी भौतिक जगतामध्ये कॉम्पिटिशन आहे, की माझ्याकडे 10 करोड तर त्याच्याकडे 20 करोड आहे, त्याची भांडणं चालू. हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आहे. सगळे 1 नंबर नाही असू शकत भौतिक जगतामध्ये. इथे सगळे नंबर आहेत, कॉम्पिटिशन आहे. पण आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येकाशी तेवढ्याच दिव्यत्वाने, तेवढ्याच क्षमतेने प्रेमाचं आदान प्रदान भगवंत करू शकतात. या भौतिक जगतामध्ये जे शक्य नाहीये. या भौतिक जगतामध्ये ते प्रेम, ते समाधान, तो आनंद या भौतिक गोष्टींमधून आणि भौतिक स्तरावरील नात्यांमधून प्राप्त होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे इथे असूया आहे. असूया म्हणजे मत्सर. अनसूया म्हणजे मत्सरहीन. जिथे असूया नाहीये, जिथे मत्सर नाहीये, ईर्ष्या नाहीये, जळफळाट नाहीये दुसऱ्या व्यक्तीच्या भौतिक प्रगतीमुळे हृदयामध्ये, त्याला म्हणतात अनसूयवः. अशी अनसूया भक्ती ही फक्त भगवान विष्णूंची होऊ शकते. कारण इतर देवी देवतांची भक्ती करणारे, उपासना करणारे हे या भौतिक लाभासाठी घोर अशी तपस्या करून, जे आपण पाहिलं रावणाने केली होती, घोर तपस्या केली होती. हिरण्यकशिपूने घोर तपस्या केली होती. पण आपण पाहतो अशा प्रकारे ईर्ष्या मनामध्ये निर्माण होते. एवढ्या सगळ्या शक्ती प्राप्त झाल्या तरी त्यांना ईर्ष्या. रावणाला शक्ती प्राप्त झाली का? का तपस्या केली? कारण ईर्ष्या. जे देवी देवतांचे जे खजिनदार आहेत, कुबेर, त्यांच्याप्रती ईर्ष्या. का त्यांची सोन्याची लंका, माझी का नाही? ही जी ईर्ष्या आहे, असूया आहे हृदयामध्ये, एवढं सर प्राप्त करण्याची
सर्व गोष्टी, भौतिक सुविधा माझ्या सुखसोयीसाठी, माझ्या लाभासाठी प्राप्त करण्याची जी ईर्ष्या आहे, जेव्हा केव्हा भौतिक स्तरावरती देवी देवतांची उपासना होते तेव्हा हृदय या ईर्ष्येने युक्त होते. या ईर्ष्येने मुक्त जर हृदय पाहिजे असेल, मत्सरातनं हृदय मुक्त झालं पाहिजे असेल, तर ही मत्सर रहित सेवा, उपासना, भक्ती ही भगवान विष्णूंची जे शांत रूप आहे, समाधान प्रदान करणार आहे, हे नारायण कला आहेत, त्यांची भक्ती केल्याने होऊ शकेल. मुक्तीची इच्छा करणारे निश्चितच निर्मत्सरी असतात आणि ते सर्वांचा सन्मान करतात. तरी ते देवतांच्या घोर रूपांना पसंत करीत नाहीत आणि आनंदमय भगवान विष्णूंच्याच रूपांची आणि त्यांच्या अंशांची उपासना करतात. ज्या सर्व देवदेवतांना भगवंतांनी अधिकार दिले आहेत ते देखील विभिन्न अंश आहेत. दोन प्रकार आहेत, स्वांश किंवा पूर्णांश आणि विभिन्न अंश. आपण सर्वजण भगवंतांचे विभिन्न अंश आहोत. आपण भगवंतांचे अंश आहोत. गुणरूपाने आपण भगवंतांसमान आहोत. भगवंत सुद्धा सच्चिदानंद आहेत, आपण सुद्धा सच्चिदानंद आहोत. पण भगवंत विभू आहेत, आपण अणू आहोत, छोटे आहोत. कारण आपण विभिन्न अंश आहे, आपण विभिन्न झालेले अंश भगवंतांपासून. पण भगवंतांचे स्वांश आहेत, जे सर्व अवतार आहेत भगवंतांचे. वैकुंठ लोकामध्ये जे अनेक 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 ग्रह आहेत वैकुंठ लोकामध्ये, ज्यामध्ये भगवंतांचे विविध अवतार निवास करतात. वैकुंठ म्हणजे असं नाही की छोटस एक शहर असल्यासारखे, खूप मोठं वैकुंठ जगत जे आहे, आध्यात्मिक जगत, ते भगवंतांचं 3/4 जी सृष्टी ती आध्यात्मिक आहे. भौतिक जगत फक्त 1/4 आहे. आणि या 3/4 आध्यात्मिक सृष्टीमध्ये अनेक 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 आध्यात्मिक ग्रह आहेत, आध्यात्मिक भगवंतांचे धाम आहेत, जिथे भगवंत त्यांच्या वेगवेगळ्या विष्णू रूपामध्ये, त्यांच्या पूर्ण अंशामध्ये, स्व अंशामध्ये तिथे आधी तिथे उपस्थित आहेत, त्यांच्या भक्तांसोबत दिव्य आनंदाचं, प्रेमाचं आदान प्रदान करत आहेत. पण आपण विभिन्न अंश आहोत. आणि जे सर्व देवदेवता आहेत या भौतिक जगतामधले, इंद्र, चंद्र, वरुण, वायू आदी सर्व, ते सर्व सुद्धा विभिन्न अंश आहेत. ते फक्त एका पोस्ट वरती बसलेत, त्यांना काही अधिकार दिले गेले, ते काही कामकाज पाहतायत या भौतिक जगतामध्ये. आणि एक मन्वंतर बदललं की ते देमीगॉड सुद्धा, जे देवदेवता आहेत, ते सर्व सुद्धा त्यांच्या पोस्टवरनं खाली उतरतात. जसं लोकसभा आहे, 5 वर्ष निवडणूक झाली, 5 वर्ष तो व्यक्ती तिथे खासदार म्हणून, जो सांसद म्हणून आहे, तिथे कार्य करतो. 5 वर्ष झाल्यानंतर त्याला तिथनं खाली उतरावं लागतं आणि परत त्याच्यानंतर जो क्वालिफाईड व्यक्ती तो परत त्या पोस्टवर बसतो. त्यामुळे देवदेवता जे आहेत, इंद्र, चंद्र, वरुण, वायू, अग्नी आदी, हे व्यक्ती नाही आहेत, या पोस्ट आहेत. आणि त्या पोस्ट वरती कोणी जीवात्मा जाऊन बसू शकतो. ब्रह्मदेव सुद्धा ही पोस्ट आहे, तो व्यक्ती नाहीये, इट्स अ पोस्ट. त्या पोस्ट वरती एखादा दुसरा व्यक्ती जाऊन बसू शकतो जो क्वालिफाईड आहे, तो पोस्टवर बसण्याचे लायक आहे. त्यामुळे हे सर्व सुद्धा देवदेवता जे आहेत ते सुद्धा सर्व विभिन्न अंश आहेत भगवंतांचे, आपल्याप्रमाणेच सर्व जीवात्म्या आहेत. त्यामुळे ते सुद्धा बद्ध आहेत या भौतिक जगतामध्ये. यस्त्विंद्र गोपमथवेंद्र महोस्व कर्म बंधानुरूप फलभाजन, स्वकर्म बंधानुरूप फलभाजन मातून होती. ब्रह्मदेवांपासून, इंद्रदेवांपासून सर्वजण भौतिक जगतामध्ये बद्ध आहेत. आणि ते मुमुक्षु जे आहेत, भौतिक बंधनात मुक्तून आध्यात्मिक जगात जाऊ इच्छितात, त्यांना मदत करू शकत नाहीत. भौतिक शक्तींशी असणाऱ्या संबंधानुसार विभिन्न अंश हे निरनिराळ्या स्थितीत विभाजित आहेत. आणि त्यातले काही काळ भैरव, स्मशान भैरव, शनी, महाकाळी आणि चंडिका यांच्यासारखे आहेत. या देवतांची पूजा प्राय अशा लोकांकडून होते जे तमोगुणाच्या अत्यंत खालच्या वर्गातील आहेत. हे तमोगुणी उपासना या देवी देवतांची. मग रजोगुणामध्ये ब्रह्मदेव, शंकर, सूर्य, गणेश आणि इतर अशांसारख्या ज्या देवता आहेत त्या रजोगुणी मनुष्यांकडून पूजल्या जातात, कारण ते लोक भौतिक उपभोगाच्या इच्छेने उद्दीप्त होतात. पण जे वास्तविकपणे प्रकृतीच्या सत्वगुणात स्थित आहेत ते फक्त विष्णू तत्वांचीच पूजा करतात. विष्णू तत्व हे नारायण, दामोदर, वामन, गोविंद, अधोक्षज इत्यादी विविध नामांनी आणि रूपांनी आविर्भूत होत असते. जे सुपात्र ब्राह्मण आहेत ते शाळीग्राम रूपाने आविर्भूत झालेल्या विष्णू तत्वांची पूजा करतात. आणि क्षत्रिय व वैश्य यासारखे जे उच्चतर वर्णाचे लोक आहेत तेही सामान्यतः विष्णू तत्वांची पूजा करतात. तर हे शास्त्रांमध्ये दिलं गेलेलं आहे. म्हणून जे लोक देवदेवतांप्रती आकर्षित आहेत आणि त्यांची पूजा करतात ते रजोगुण आणि तमोगुणात आहेत. पण तरीही त्यांच्या शुद्धतेसाठी सुद्धा तुम्ही पाहाल की प्रत्येक देवदेवताच्या पूजेनंतर शेवटी काही विष्णू मंत्र दिलेले आहेत शास्त्रांमध्ये, त्या व्यक्तीच्या शुद्धतेसाठी, की ठीक आहे तुझी आसक्ती आहे या देवदेवतांप्रती,
तू रजोगुणात आहेस, तमोगुणात आहेस, पण सत्वगुणामध्ये येण्यासाठी ही एक औषधी. जेव्हा गणपतीची पूजा केली जाते आपल्या महाराष्ट्रात, गणपती बाप्पा, गणेशजी प्रसिद्ध आहेत, त्यांची उपासना मोठ्या प्रमाणावरती होते. पण या गणेशजींच्या पूजेनंतर सुद्धा काय म्हटलं जातं? सर्वजण काय म्हणतात? कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यत यत सकलम परस्मै. कुणाला? गणेशाय समर्पयामी? नो, नारायणाय इति समर्पयामी. पूजा गणपतीची चालली आहे, मग नारायण समर्पयामी का म्हणताय? वेदांमध्ये तशी सुविधा दिलेली आहे की देवी देवतांची पूजा करताना सुद्धा काही विष्णू मंत्र मध्ये आहेत जे म्हटले जातात सर्व परंपरांमध्ये, जिथे ती व्यक्ती त्या रजो आणि तमो गुणातनं शुद्ध होऊन हळूहळू सत्वगुणामध्ये येऊन भगवंतांप्रती आकर्षित होईल, भगवान विष्णूंप्रती, रामचंद्रांप्रती, कृष्णांप्रती, आणि या देवी देवतां शी आसक्त राहणार नाही. याचा अर्थ त्यांचा अनादर करणे असा होत नाही. एखाद्या व्यक्तीची पूजा करणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची निंदा करणे असा अर्थ होत नाही. पण देवी देवता सुद्धा जास्त खुश होतील, जास्त आनंदी होतील जर एखादा जीवात्मा भगवान नारायणांची, भगवान कृष्णांची, रामचंद्रांची, विष्णूंची भक्ती करत असेल तर. कारण भगवंत हे त्या देवदेवतांचे सुद्धा स्वामी आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वामींची जर कोणी उपासना करत असेल, भक्ती करत असेल तर ते जास्त खुश होतील, आनंदी होतील. म्हणून देवदेवतांच्या पूजेनंतर सुद्धा अशा प्रकारचे मंत्र म्हणले जातात. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. का म्हटले जातात हे सर्व हरिनाम आहेत. हे देवदेवतांची नावं नाही आहेत, भगवंतांची नावं आहेत. ही त्या जीवात्म्याच्या शुद्धीसाठी तिथं देण्यात आलेली आहेत शास्त्रांमध्ये, ज्याद्वारे हा व्यक्ती जरी आता देवदेवतांप्रती रजोगुणामध्ये तमोगुणामध्ये आसक्त असेल, भौतिक इच्छेने आसक्त झालेला असेल, तरी तो हळूहळू शुद्ध होऊन भगवंतांप्रती त्याच्या हृदयामध्ये आकर्षण, प्रेम जागृत व्हावं यासाठी. शेवटच्या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय बघा, खूप छान लिहिलेलं आहे. याच कारणासाठी मुक्तीची इच्छा बाळगणारे अध्यात्मवादी मनात देवतांविषयी कोणत्याही प्रकारचा अनादर नसतानाही स्वेच्छेने त्यांची उपासना करतात. चुकीचं केलं की, एक मिनिट. स्वेच्छेने त्यांची उपासना करत नाहीत असं पाहिजे. मराठी इंग्लिश मध्ये काय लिहिलंय प्रभुपादांचं ओरिजिनल इंग्लिश? इट इज फॉर धिस रिझन ओनली that candidates for liberation deliberately reject the worship of the demigods, although they have no disrespect for any one of them. Deliberately reject the worship of demigods. ते स्वेच्छेने त्यांची उपासना त्यागतात, करतातच्या ऐवजी इथे त्यागतात पाहिजे, गडबड झाली इथे ट्रान्सलेशन मध्ये. एनिवेज, ते स्वेच्छेने त्यांची उपासना त्यागतात. दे रिजेक्ट द वर्शिप ऑफ डेमिगॉड्स डेलिबरेटली, स्वेच्छेने. ऑल्दो दे हॅव नो डिसरिस्पेक्ट फॉर एनी वन ऑफ देम, जरी त्यांना त्यांच्या प्रती अनादर नाही आहे, देवी देवतांप्रती निंदा नाही करणार त्यांची, पण त्यांची उपासना करण्याची गरज नाही. जेव्हा आपण भगवंतांप्रती जातो तेव्हा इतर देवदेवतांची उपासना करण्याची गरज नाहीये, हे शास्त्रांमध्ये सांगण्यात आले. श्लोक संख्या 27. अरे बापरे, 5 वाजले. ठीक आहे, शेवटचे 6 श्लोक राहिलेत, आपण पूर्ण करूया आणि मग थांबूया. 6-7 श्लोक राहिले. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. 27. रजस्तम प्रकृतयः समशीला भजन्ति वै पितृभूत प्रजे शादीन श्रियैश्वर्य प्रजेप्सवः. जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते पितरांची, इतर जीवांची आणि विश्वातील कार्याचे संचालक असणाऱ्या देवतांची उपासना करतात, कारण ते स्त्रिया, संपत्ती, शक्ती आणि संतान असा भौतिक लाभ व्हावा या इच्छांनी प्रवृत्त झालेले असतात. भौतिक लाभांमुळे असे व्यक्ती या प्रकारच्या उपासना करतात. मनुष्य भगवत धामात जाण्यास खरोखर इच्छुक असेल, आपण स्वतःला प्रश्न विचारायचा, मला या भौतिक जगतात जन्म घेत राहायचंय का भगवत धामाला परत जायचंय? जर आपण भगवत धामाला जाण्यास खरोखर इच्छुक असू तर कोणत्याही वर्गातील देवतांची पूजा करण्याची गरज नाही. भगवद्गीतेत 7व्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की जे भौतिक लाभाची कामना करतात ते भिन्न भिन्न देवतांची उपासना
तात्पुरत्या लाभाकरिता करतात, परंतु असे लाभ अल्पज्ञ लोकांकरिता असतात. आपण भौतिक उपभोगाची कामना वाढवण्याची इच्छा कधीही करू नये. भौतिक सुखे तेवढ्यापुरतीच स्वीकारावी की ज्यामुळे जीवनाच्या अगदी आवश्यक त्याच गरजांची पूर्ती होईल. त्यापेक्षा कमी किंवा अधिक भौतिक सुखांची आवश्यकता नाही. कमीही योग्य नाही, कारण आपण शांत नाही राहू शकणार. पण जेवढी गरज आहे तेवढे भौतिक सुख स्वीकारावे, शास्त्रांमध्ये सांगितलेले. पण फक्त त्याचसाठी आपण वेड्यासारखं धावू नये भौतिक लाभासाठी. अधिक भौतिक सुखे स्वीकारल्याने मनुष्य भौतिक अस्तित्वाच्या दुःखात स्वतःला अधिक बद्ध करतो, कारण नियम या जगाचा आहे. सुख आलं की सुखासोबत दुःख येणार, द्वंद्व आहे. जेवढं सुखाशी आसक्त होईल व्यक्ती तेवढं थोड्याशाही दुःखामध्ये तो कष्ट सोशेल. अमेरिकेमध्ये कधी वीज जात नाही. भारतामध्ये वीज जाणं म्हणजे सवय आहे लोकांना. दिवसेंदिवस वीज नाही, अनेक ठिकाणी वीज नाहीच आहे, इलेक्ट्रिसिटीच नाही आहे. पण जेव्हा भौतिक सुखाशी व्यक्ती खूप आसक्त होतो तेव्हा त्याला थोडंसं दुःख सुद्धा सहन होत नाही. अमेरिकेमध्ये एकदा वीज गेलेली 8 तासासाठी, आणि ती वीज गेल्यानंतर तिथल्या अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. वीज गेली, त्यांना वाटलं प्रलय आला आता जवळ. त्यांना सवयच नाही ना विजेशिवाय जगण्याची. वीज गेली म्हणजे काहीतरी बापरे हाहाकार झालेला आहे, प्रलय आलेला आहे, आता काही मी जगण्यात अर्थ नाही. 1 तास गेला, 2 तास गेला, वीज येत नाहीये, अंधार आहे, एसी चालत नाहीये, हीटर चालत नाहीये, फॅन चालत नाही, ट्यूब चालत नाही, अंधार, मी कसं काय जगू, इलेक्ट्रिसिटी शिवाय जगू शकत नाही. आणि लोकांनी आत्महत्या केल्या उड्या मारून, बिल्डिंगवरनं उंच उंच बिल्डिंग मारली आणि त्याच्यावरनं उड्या मारल्या खाली. ही परिस्थिती आहे. जेव्हा व्यक्ती भौतिक सुखाशी खूप आसक्त होतो तेव्हा तो व्यक्ती या भौतिक दुःखामध्ये सुद्धा तग धरू शकत नाही. म्हणून शास्त्रांमध्ये सांगितले तपस्वी जीवन थोडंसं जगलं पाहिजे व्यक्तीने. भौतिक, कारण भौतिक सुखही नित्य नाही आहेत. आत्ता मिळतायत, उद्या मिळत नाहीत, मिळू शकणार नाहीत. बरोबर. भौतिक सुखाशी आसक्त झालो तर जेवढी आसक्ती जास्त भौतिक सुखाशी तेवढं त्याला दुःख जास्त होणार त्या व्यक्तीला. कारण ही सर्व सुख तात्पुरती आहेत. हे भौतिक सुख नित्य नाही आहेत. त्यामुळं आपण स्वतःहून आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तपस्या करावी हे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे, अधिक भौतिक सुखे स्वीकारल्याने मनुष्य भौतिक अस्तित्वाच्या दुःखात स्वतःला अधिक बद्ध करतो. अधिक धन, अधिक स्त्रिया, खोटी प्रतिष्ठा या अशा मागण्या संसारात प्रवृत्त असणाऱ्या मनुष्याच्या असतात. कारण त्या मनुष्याला भगवान विष्णूंच्या पूजेपासून काय लाभ होतो याची माहिती नसते. न ते विदु स्वार्थ गतिम ही विष्णू दुराशयाये बहिरर्थ मानिना. प्रल्हाद महाराज त्यांच्या प्रार्थनेत म्हणतात, न ते विदु स्वार्थ गतिम ही विष्णू. खरी स्वार्थ गती, खरा स्वार्थी लाभ हा विष्णूंची भक्ती करण्याने होणार आहे. ते न ते विदू, ते जाणत नाही दुर्दैवी लोक. खरंच कोणी स्वार्थी असेल ना या जगामध्ये तो भगवंतांचा भक्त बनेल. खरा स्वार्थ, स्व अर्थ, स्वतःसाठी जे लाभदायक जे करायचे असेल तो सर्वात स्वार्थी व्यक्ती कोण्या जगातला, जो भगवंतांची भक्ती करतोय तो स्वार्थी, खरा स्वार्थी. बाकीची लोक मूर्खपणे जीवन जगतायत, स्वतःला अजून दुःखाच्या दरीमध्ये ढकलतायत स्वतःला या सुखाशी आसक्त होऊन. कारण त्या मनुष्याला भगवान विष्णूच्या पूजेपासून काय लाभ होतो याची माहिती नसते. विष्णू पूजेमुळे मनुष्याला या जीवनात आणि मरणोत्तर जीवनात लाभ प्राप्त होऊ शकतो. परंतु हे सिद्धांत विसरून जे मूर्ख लोक अधिक द्रव्याच्या, अधिक स्त्रियांच्या आणि अधिक मुलांच्या किंवा प्रजेच्या मागे लागले आहेत, ते विविध देवदेवतांची पूजा करतात. जीवनाचा उद्देश जीवनातील दुःखे नष्ट करणे हा आहे, ती दुःखे वाढविणे हा नव्हे. आणि सर्व जग दुःख वाढवतंय स्वतःच्या जीवनामधलं. अशा प्रकारे भौतिक जीवनाशी अधिक 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 आसक्त होऊन या आपल्या जीवनातील दुःख वाढवतायत सर्व जे लोक आहेत ते. भौतिक सुखाकरिता देवतांकडे जाण्याची आवश्यकता नाही, कारण देवता तर भगवंतांचे दास आहेत. म्हणून पाणी, प्रकाश, हवा इत्यादीच्या रूपाने जीवनाच्या गरजा पुरवण्यास ते कर्तव्यबद्ध आहेत. मनुष्याने कठीण परिश्रम करावेत आणि आपल्या अस्तित्व रक्षणार्थ कठीण श्रमाच्या फळांनी भगवंतांची उपासना करावी. आणि जीवनाचा उद्देश तोच असावा. कष्ट करण्यासाठी कमी नाही पडू, परिश्रम करा, कष्ट करा, शास्त्र सांगते आपल्याला. पण
त्या कष्टांद्वारे भगवंतांची सेवा करा. ते लाभदायक होईल. भौतिक प्राप्तीसाठी कष्ट किती जरी केले तरी ते कमी पडतील. असं सांगण्यात आलं. तुम्हाला जर धन प्राप्त करायचं तर करा, भरपूर धन प्राप्त करा, पण भगवंतांची सेवा करा त्याद्वारे. तुम्हाला नाव प्राप्त करायचं, प्रतिष्ठा प्राप्त करायची, प्राप्त करा, पण ती भगवंतांच्या सेवेमध्ये योजना करा. नाहीतर तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या लाभासाठी जर आपण हे करू तर यामध्ये आपण कष्ट सोसणार हे आपल्याला शास्त्र सांगतात. मनुष्याने योग्य रीतीने भगवंतावर श्रद्धा ठेवून आपली व्यावसायिक सेवा सावधानतेने करावी, म्हणजे त्यामुळे तशी केलेली सेवा त्याला भगवत धामाकडे उन्नतीच्या मार्गावर जाण्याकरिता क्रमशः प्रवृत्त करेल. या इंद्र पूजेची आपण चर्चा केली होती पहिल्या सत्रामध्ये. मुह्यंती सूरयः आपण चर्चा केली होती. कशा प्रकारे इंद्रदेव सुद्धा भ्रमित होऊन जातात भगवंतांद्वारे. खूप दोन सुंदर श्लोक आहेत 28 आणि 29. इथे भगवान वासुदेव हे सर्वोत्कृष्ट आहेत, सर्व गोष्टींमध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. खूप महत्वाचे श्लोक आहेत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. वासुदेव परा वेदा, वासुदेव परामखाः, वासुदेव परा योगा, वासुदेव परा क्रिया, वासुदेव परम ज्ञानम, वासुदेव परम तपः, वासुदेव परो धर्मो, वासुदेव परा गतिः, वासुदेव परा वेदा. सर्वोत्कृष्ट ज्ञान, वेद म्हणजे ज्ञान, जे शास्त्रांमधलं ज्ञान आहे. सर्वोत्कृष्ट ज्ञान हे काय आहे, याचं सर्वांचं उद्दिष्ट काय आहे, वासुदेव भगवान श्रीकृष्णांना जाणणे. हे आपण आधी भाषांतर वाचू. शास्त्रात ज्ञानाचा अंतिम उद्देश भगवान श्रीकृष्ण हे आहेत. यज्ञ कर्मे त्यांनाच प्रसन्न करण्यासाठी आहेत. वासुदेव परा मखाः, मख म्हणजे यज्ञ. योग साधने त्यांच्या साक्षात्कारासाठी आहेत. वासुदेव परा योगा, सर्व फल आसक्तीपूर्वक केलेल्या कर्मांची फळे त्यांच्याद्वारेच प्राप्त होतात. वासुदेव परा क्रिया, वासुदेव परम ज्ञानम, ते परम ज्ञान आहेत. वासुदेव परम तपः, सर्व कठोर तपश्चर्या त्यांना जाणण्यासाठीच आहेत. वासुदेव परो धर्मो, वासुदेव धर्म त्यांची प्रेमसेवा करण्यातच आहे. आणि वासुदेव परागतीही, ते जीवनाचे परमध्येय आहेत. म्हणजे खूप सुंदर तात्पर्य प्रभुपादाने दिलेलं आहे, पण आपल्याकडे आता वेळ नाही ते पूर्ण वाचण्यासाठी. जे तपस्येचं महत्व प्रभुपाद सांगतायत की मनुष्याचं जीवन हे तपस्यामय असलं पाहिजे. तपस्या म्हणजे हिमालयात जाऊन पाण्यात उभं राहणे नाही, तीच एक तपस्या नाही. तपस्या म्हणजे आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणे. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे प्रभुपादाने. 124 काय झाले, एक कमी वाटतं इथे. एक सेकंड. हा 121, 121 नंतर 124 पान येतं इथे. गडबड झाली काहीतरी सॉफ्ट कॉपी मध्ये. एक मिनिट. एनिवेज 30वा श्लोक नाही तिथे. 30वा श्लोक मी तुम्हाला इकडून दाखवतो. एक मिनिट. 1, 2, 30. श्लोक संख्या 30. या 29च्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहित आहेत की तपस्या मीन्स व्हॉलंटरी ऍक्सेप्टन्स ऑफ बॉडीली पेन्स टू अचीव्ह सम हायर एंड ऑफ लाईफ. आपल्या जीवनामध्ये काही उच्च प्राप्त करण्यासाठी व्हॉलंटरी, स्वतःहून स्वीकार केलेले काही शरीराच्या स्तरावरचे कष्ट याला तपस्या म्हणतात. म्हणजे सकाळी लवकर उठणे, भगवान नामाचा जप करणे, 4 नियमांचं पालन करणे आदी ज्या गोष्टी आहेत त्याला तपस्या म्हटलेल्या आहे. आणि मनुष्य जीवनात तपस्या स्वीकार करावी सर्वांना सांगण्यात आलेलं आहे. 30वा श्लोक. आता या 30, 31, 32 मध्ये 3 विष्णूंचं वर्णन करण्यात आलेलं आहे. 30 आणि 31 मध्ये, आणि मग 32, 33, 34 3 श्लोक आहेत. एक मिनिट, एकच मिनिट. ओके. श्लोक संख्या 30 सर्वजण म्हणा माझ्या पाठीमागे. स एवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया सदसद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः.
या भौतिक सृष्टीच्या सुरुवातीला तेच परमसत्य पूर्ण पुरुषोत्तम जे वासुदेव आहेत ते त्यांच्या आध्यात्मिक स्थितीमधून या भौतिक सृष्टीची निर्मिती करून त्यांच्या स्वतःच्या शक्तीद्वारे प्रकट झाले, असं भाषांतर आहे. आपल्या मराठी याच्यामध्ये नाहीये. तर हे कारणोदक्षाय विष्णूंबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे की या भौतिक जगतातली सृष्टी ही कारणोदक्षाय विष्णूंपासून सुरुवात होते. कारणोदक्षाय विष्णू जे महाविष्णू आहेत त्या कारण सागर जो आहे त्याच्यामधील त्यांच्या योग निद्रेमध्ये पहुडलेले आहेत आणि त्यांच्या शरीरातील प्रत्येक त्यांच्या घर्मरंध्रांमधून त्यांच्या शरीराच्या रंध्रांमधून हे अनेक अनेक ब्रह्मांड हे निर्मित केले जातात त्यांच्या शक्तीद्वारे. आणि त्यानंतर हेच विष्णू त्यांच्या विविध रूपांमध्ये गर्भोदकशाही विष्णू या रूपात प्रकट होतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये दुसरे महाविष्णूंचे विस्तार, भगवान विष्णूंचे दुसरे विस्तार गर्भोदकशाही विष्णू, आणि अंतप्रविष्ट जे प्रत्येक हृदयात जीवात्म्याच्या हृदयात आहेत असे शिरोदक्षाय विष्णू परमात्मा स्वरूपात तेही प्रकट होतात. तर इथे या श्लोकांमध्ये सूत गोस्वामी या चौथ्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. जे चौथा प्रश्न जो सौनकादी ऋषींनी विचारला होता की त्यांचे विविध पुरुष अवतार जे आहेत त्यांची चर्चा तुम्ही करा. तर या पुरुष अवतारांची चर्चा या 2 श्लोकांमध्ये आणि 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीस सुद्धा करण्यात आलेली पुढच्या अध्यायामध्ये. तेव्हा आपण त्याची विस्तार रूपात चर्चा करू. आता फक्त आपण हे श्लोक आता वाचू आणि पुढच्या सत्रात सुरुवातीला आपण या 3 पुरुष अवतारांची विस्तृत चर्चा करू. तया विलसते श्वेषु गुणेषु गुणवानिव अंतः प्रविष्ट आभाती विज्ञानेन विजृंभितः. भौतिक द्रव्यांची उत्पत्ती केल्यानंतर भगवान वासुदेवांनी स्वतःचा विस्तार केला आणि त्यात त्यांनी प्रवेश केला. जरी ते प्राकृतिक गुणांमध्ये आहेत आणि त्या सृष्ट जीवांपैकी वस्तूपैकी एक आहेत असे दिसते, तरी ते नेहमी आपल्या दिव्य स्थितीत पूर्णपणे प्रकाशित असतात. ठीक आहे, याची चर्चा आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. श्लोक संख्या 32 माझ्या पाठीमागे म्हणा सर्वजण. यथा ह्यवहितो वह्नेर दारुष्वेक स्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुमान. ज्याप्रमाणे लाकडात अग्नी व्याप्त आहे त्याप्रमाणे भगवान परमात्मा रूपाने सर्व पदार्थात व्याप्त आहेत. आणि म्हणून जरी ते अद्वितीय असे परमपुरुष आहेत तरी ते पुष्कळ रूपात अभिव्यक्त झाल्याप्रमाणे दिसतात. न अनेव भाती विश्वात्मा, परमात्मा रूपाने सगळीकडे ते अभिव्यक्त झाल्याप्रमाणे दिसतात. ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी आहे, आपल्याला दिसत नाही पण त्या लाकडामध्ये अग्नी आहे, सुप्त स्वरूपात आहे, त्याचप्रमाणे भगवान परमात्मा रूपाने सगळीकडे व्यापलेले आहेत. प्रत्येक जीवात्म्यांच्या हृदयात आहेत आणि प्रत्येक अणुरेणू मध्ये आहेत. भगवान वासुदेव आपल्या पूर्णांशांपैकी एकांशाने संपूर्ण भौतिक जगतात स्वतःचा विस्तार करतात आणि त्यांची सत्ता एका अणूमध्ये सुद्धा अनुभवास येते. जड, अजड, प्रोटॉन, न्यूट्रॉन इत्यादी हे भगवंताच्या परमात्मा स्वरूपाचे विभिन्न परिणाम आहेत. जसे लाकडापासून अग्नी उत्पन्न केला जाऊ शकतो किंवा दुधापासून लोणी निघते, त्याप्रमाणे उपनिषदे आणि वेदांत अशा वैदिक शास्त्रात ज्या दिव्य विषयांचा उहापोह केलेला आहे त्या दिव्य विषयांच्या विधियुक्त श्रवण कीर्तनाने भगवंताच्या परमात्मा रूपाची जाणीव होऊ शकते. शेवटचा श्लोक नाही, शेवटून दुसरा श्लोक 34 श्लोक आहे. असौ गुणमयैर भावैर भूत सूक्ष्मेंद्रियात्मभिः स्वनिर्मितेषु निर्विष्टो भुंक्ते भूतेषु तद्गुणान. परमात्मा भौतिक प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित झालेल्या जीवांच्या शरीरात प्रवेश करतो आणि सूक्ष्म मनाने त्या गुणांच्या परिणामाचा भोग करण्याची प्रेरणा देतो. सर्व ज्ञान हे भगवंतांद्वारे प्राप्त होत आहे. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. माझ्याद्वारे स्मृती, ज्ञान, अपोहन म्हणजे विसर हा माझ्या शक्तींद्वारे सर्व जीवात्म्यांना पडतो.
या भौतिक जगात सुद्धा उपभोग करण्यासाठी जीवात्म्यांना जी शक्ती पाहिजे, जी इच्छा पाहिजे, इच्छा जीवात्म्यांची आहे, पण त्या इच्छेनुसार भौतिक जगात उपभोग करण्यासाठी जी शक्ती पाहिजे, जे सामर्थ्य पाहिजे, ते सुद्धा भगवंतांद्वारेच दिलं जात आहे. त्यामुळे भगवंतांशिवाय काही अस्तित्वात नाही. म्हणून म्हटलेलं एको बहुनाम यो विदधाति कामान नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामान. वैदिक मंत्रांमध्ये म्हटलेलं आहे की एको बहुनाम, ते एक भगवंत आहे, ते बहुनाम सर्वांचे इच्छा पूर्ण करतात. यो विदधाति कामान, त्यांच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतात. ठीक आहे, शेवटचा श्लोक 34. सर्वजण म्हणा. भावयत्येष सत्वेन लोकान् वै लोकभावनः लीलावतारानुरतो देवतिर्यं नरादिषु. तिसरा जो प्रश्न विचारला होता की भगवंत वासुदेव आणि देवकी यांच्या घरामध्ये का प्रकट झाले, वसुदेव देवकीच्या गर्भातनं का प्रकट झाले, याचं थोडक्यात उत्तर इथं आहे. पुढे 8व्या अध्यायात सुद्धा याचं उत्तर विस्तारित देण्यात आलेलं आहे. याप्रमाणे विश्वाचे स्वामी देवता, मनुष्य आणि अन्य खालच्या योनीतील जीवांचे वास्तव्य असलेल्या सर्व ग्रह लोकांचे पालन पोषण करतात. अवतार ग्रहण करून ते अशा सर्वांना सत्वगुणात प्रस्थापित होण्याची संधी देतात. भौतिक विश्वे असंख्य आहेत. प्रत्येक विश्वात असंख्य ग्रहलोक आहेत. त्यांच्यावर विभिन्न प्राकृतिक गुणांचे विभिन्न वर्गाचे जीव निवास करतात. भगवान विष्णू प्रत्येक ग्रहलोकात प्रत्येक जीवांच्या समाजात अवतार धारण करतात. प्राणी मात्रांमध्ये भगवत धामात जाण्याची इच्छा निर्माण करण्याच्या हेतूने ते आपल्या दिव्य लीला प्रकट करतात. भगवान आपली मूळ दिव्य स्थिती बदलीत नाहीत, परंतु विशिष्ट काळ, वेळ, समाज यानुसार विभिन्न रूपात प्रकट होतात. कधी कधी ते स्वतः अवतार घेतात आणि कधी कधी ते एखाद्या जीवाला आपले संपादन करण्याकरिता अधिकार देतात. पण कोणत्याही स्थितीत हेतू तोच आहे. भगवंताची अशी इच्छा आहे की दुःख भोगणाऱ्या जीवांनी त्यांच्या धामाकडे परत जावे. जीव ज्या सुखाच्या मागे लागलेले आहेत ते सुख असंख्य विश्वाच्या आणि भौतिक ग्रहलोकाच्या कोणत्याही कोपऱ्यात सापडत नाही. ज्या शाश्वत सुखाची इच्छा जीवाला आहे ते केवळ भगवंतांच्या धामात प्राप्त आहे. पण विसराळू जीव हे भौतिक गुणांच्या वर्चस्वाखाली असल्यामुळे त्यांना भगवत धामाची माहिती नाही. म्हणून भगवान स्वतः अवतार घेऊन आपल्या धामाचा संदेश देण्यासाठी येतात, अथवा भगवंतांचे सुपुत्र म्हणून आपल्या प्रतिनिधीच्या द्वारा ते संदेश प्रचार करून घेतात. भगवत धामाकडे परत जाण्याविषयीचा संदेश असे अवतार किंवा प्रतिनिधी केवळ मानव समाजालाच देतात असे नव्हे, तर त्यांचे हे कार्य सर्व प्रकारच्या समाजात, देवलोकात आणि मानवेतर जीवात देखील चाललेले असते. याप्रमाणे श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधातील दिव्यता आणि दिव्य सेवा नावाच्या 2ऱ्या अध्यायावरील श्रील भक्तिवेदांत स्वामी कृत तात्पर्य संपन्न. हरे कृष्ण. त्या सर्वांचे खूप धन्यवाद. पुढच्या रविवारी आपण 3रा अध्याय अवतारी श्रीकृष्ण याची चर्चा